नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं राजमुद्रा अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी दिनेश जाधव सर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यातले 4 पेपर जे आहेत ते आपण याच्या आधी बघितलेले आहेत आणि आज आपण त्यातील 5वा पेपर जो आहे तो बघितलेला आहे. तर त्या 5व्या पेपरमध्ये जे जीएसटी प्रश्न आपल्याला विचारली गेली होती त्यातील जे स्पष्टीकरणात्मक उत्तरे आहेत ते आज आपण समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न कोणता होता ते आपण या ठिकाणी बघूया. पहिला प्रश्न बघा, आपल्याला राज्यघटनेवरती विचारला गेलेला आहे. भारतीय संसदेच्या आर्थिक समित्या खालीलपैकी कोणत्या आहेत, त्यांची वैशिष्ट्ये सांगा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काही समित्या दिलेल्या आहेत. त्या समित्यांची वैशिष्ट्ये बघून आपल्याला योग्य ते पर्याय जो आहे तो शोधून काढायचा आहे. यामध्ये आपल्याला विचारलं गेलेलं आहे की पहिला आर्थिक समित्या कोणत्या आहेत आणि त्यामध्ये पहिली जी समिती आहे ती अंदाज समिती आहे. पहिली समिती कोणती आहे तर अंदाज समिती आहे. आणि दुसरी जी आहे ती सार्वजनिक उपक्रम समिती आहे. तिसरी लोकलेखा समिती आहे. त्यानंतर चौथी जी आहे ती संसद सदस्यांच्या वेतन आणि भत्त्यांची संयुक्त समिती आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जे पहिली अंदाज समिती आहे त्यामध्ये एकूण 30 सदस्य असतात आणि हे 30च्या सदस्य जे आहेत ते लोकसभेमधूनच निवडून आलेले असतात आणि ते लोकसभेचे सदस्य असतात, त्यामध्ये राज्यसभेचे सदस्य नसतात. ब मध्ये जे आहे ते सार्वजनिक उपक्रम समिती आहे. यामध्ये 15 सदस्य जे आहेत ते लोकसभेचे असतात आणि 7 सदस्य जे आहेत ते राज्यसभेचे असतात. म्हणजे एकूण 22 सदस्य जे आहेत ते आपल्याला सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर लोकलेखा समिती जी आहे यामध्ये सुद्धा 15 सदस्य लोकसभेचे आणि 7 सदस्य जे आहेत ते राज्यसभेचे असतात. आणि या इथे जे ड आहे ते संसद सदस्यांच्या वेतन आणि भत्त्यांची संयुक्त समिती यामध्ये सुद्धा आपल्याला लोकसभेचे आणि राज्यसभेचे सदस्य पाहायला मिळतात. तर केवळ अंदाज समितीमध्ये आपल्याला राज्यसभेचे सदस्य पाहायला मिळत नाही. त्यामुळे पहिला जर ऑप्शन सोडला तर बाकीचे सर्व पर्याय जे आहेत ते बरोबर आहेत. त्यामुळे अ सोडून बाकीचे सर्व बरोबर आहेत. मग ब, क आणि ड वाला जे ऑप्शन आहे ते आपल्याला शोधून काढावं लागेल. पहिल्यामध्ये अ, ब, ड आहे, त्यामुळे रॉंग आहे. त्यामुळे अ, ब, क हे सुद्धा रॉंग आहे. ब, क, ड या ठिकाणी ब, क, ड पाहायला मिळतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण यानंतर. भारतीय राज्यघटनेच्या कलम 352 अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालील विधानांपैकी बरोबर विधान कोणते हे ओळखा. यामध्ये पहिलं विधान आहे 44व्या घटना दुरुस्ती कायद्यापूर्वी घोषणा फक्त साध्या बहुमताने पास करणे आवश्यक होते. तर मित्रांनो, हे पहिलं विधान अगदी बरोबर आहे. आणि दुसरं विधान आहे 44व्या घटना दुरुस्ती कायद्यात राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेचे एक कारण म्हणून सशस्त्र बंड या शब्दाच्या जागी आंतरिक अशांतता या शब्दाचा प्रयोग केला गेला. तर मित्रांनो, या ठिकाणी आंतरिक अशांतता नव्हता तर अस्वस्थता हा शब्द या ठिकाणी होता. त्यामुळे ब जे आहे ते ब ऑप्शन या ठिकाणी रॉंग आहे. त्यामुळे केवळ पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नंबर 1 मध्ये म्हणजेच पहिल्यामध्येच आपल्याला अ पाहायला मिळतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असायला पाहिजे मित्रांनो तर ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया. आता यानंतरचा प्रश्न बघा, पंचायतीच्या संदर्भात अनुसूचित क्षेत्रातील कायदा 1996 पेसा कायद्याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की पेसा जो कायदा आहे तो आदिवासी जमातींसाठी तयार करण्यात आलेला कायदा आहे. तर त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी काही विधाने जे आहे ते बघूया. पहिलं विधान आहे घटनेच्या भाग 9 मधील पंचायती संबंधित तरतुदी बदल न करता अनुसूचित क्षेत्राला लागू करणे हे अगदी बरोबर आहे. मोठ्या प्रमाणात आदिवासींची वस्ती असलेल्या क्षेत्रासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची तरतूद करणे हे मात्र विधान या ठिकाणी लागू पडत नाही. आणि आदिवासींच्या गरजा विचारात घेऊन त्यांना पूरक असे विशिष्ट अधिकार योग्य स्तरावरील पंचायतींना देणे हे सुद्धा योग्य या ठिकाणी विधान नाहीये. त्यामुळे ब आणि क जर सोडलं तर पहिलं ऑप्शन जे आहे ते बरोबर असायला पाहिजे. या ठिकाणी पहिल्यामध्ये अ आणि ब म्हटलंय, दुसऱ्यामध्ये ब आणि क आहे, तिसऱ्यामध्ये क आहे आणि चौथ्यामध्ये आणि अ दिसते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर आता आपण समोर जाऊया. घटना दुरुस्ती आणि त्याच्या तरतुदी संदर्भात योग्य जोड्या जुळवा असा आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. एकीकडे आपल्याला घटना दुरुस्ती दिलेली आहेत आणि त्या कोणत्या संदर्भात दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत ते आपल्याला दुसऱ्या गटात दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण काय करूया, सुरुवातीला कोणत्या वर्षी या घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत ते समजून घेऊया. यामध्ये बघा क्रमानुसार जाऊया आपण. जी 52वी घटना दुरुस्ती झाली होती ती झाली होती 1985 ला. ओके, त्यानंतर 52च्या नंतर कोण येते 61,
61वी घटना दुरुस्ती जी होती ती झाली होती 1989ला. त्यानंतर 77वी घटना दुरुस्ती जी होती ती झाली होती 1995ला. आणि 91वी घटना दुरुस्ती जी होती ती झाली होती 2003ला. तर मित्रांनो हे वर्ष लक्षात घ्या. तर या लक्षात घ्या, 91वी घटना दुरुस्ती जी आहे ती 2003ला झाली, 52वी जी झाली ती 1985ला झाली, 61वी जी आहे ती 1989ला झाली आणि 1995ला जी आहे ती 77वी घटना दुरुस्ती या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. तर मित्रांनो आपल्या सर्वांना अलीकडे फार चर्चेत असलेली घटना दुरुस्ती म्हणजे कोणती, तर 52वी घटना दुरुस्ती. 52व्या घटना दुरुस्तीनुसार पक्षांतर विरोधी कायदा जो आहे तो पास करण्यात आला होता, हे लक्षात घ्या. मग आता बस जे आहे ते कायला पाहिजे बरं, 3 यायला पाहिजे. मग आता एक जर आता बाकी जर आपल्याला माहिती नसतील तर आपल्याला एकावरून सुद्धा अंदाज काढता येईल. तर लक्षात घ्या या ठिकाणी 61वी जी घटना दुरुस्ती जी झाली होती 1989ला, ती मतदानाचं वय जे आहे ते कमी करण्यासाठी करण्यात आली होती. म्हणजे 1989च्या आधी मतदान करण्याचा अधिकार 21 वर्ष पूर्ण झालेल्याच मतदाराला होता, परंतु 1989च्या नंतर हे 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं. त्यामुळे साहजिकच आहे की 61वी घटना दुरुस्ती जी आहे ते या ठिकाणी 4 नंबरला यायला पाहिजे, म्हणजे क च यायला पाहिजे 4 यायला पाहिजे. मित्रांनो ब आणि क हे दोन तर आपल्याला कन्फर्म झालेले आहेत. मग आता ऑप्शन सुरू जाऊया. ब च जे आहे ते 3 यायला पाहिजे. बघा या ठिकाणी 3 आहे आणि इथे सुद्धा 3 आहे, म्हणजे दोन पर्याय आपल्याला 3-3 सारखे दिसत आहेत. त्यानंतर क च जे आहे ते काय यायला पाहिजे, 4 यायला पाहिजे. मित्रांनो या ठिकाणी 4 ऑप्शन कट झालेला आहे. त्यानंतर ड च जे आहे ते काय यायला पाहिजे, 2 यायला पाहिजे आणि 1 च जे आहे या ठिकाणी अ च जे आहे ते 1 यायला पाहिजे. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, इथे आपण जर जोड्या लावल्या तर अशा प्रकारच्या ह्या जोड्या तयार होतील. त्यामुळे 91वी घटना दुरुस्ती मंत्रिमंडळाचा आकार निश्चित करण्यासाठी करण्यात आली होती. 52वी घटना दुरुस्ती जी आहे ते पक्षांतर विरोधी कायदा या संदर्भात करण्यात आली होती. 61वी घटना दुरुस्ती जी आहे ते मतदानाच्या हक्कासाठी वयोमर्यादा कमी करण्यासाठी 21 वरून 18 करण्यासाठी करण्यात आली होती. आणि 77वी घटना दुरुस्ती जी आहे ते नोकऱ्या मधील आरक्षण जे आहे त्याची मर्यादा वाढवण्यासाठी करण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी आपलं उत्तर ऑप्शन नंबर 4 हे यायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण यानंतर. आता परिषदेच्या कार्याबाबत खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये पहिला बघा, आंतरराज्यीय विवादांची चौकशी करून त्यावर सल्ला देणे हे परिषदेचे कार्य आहे. अगदी बरोबर विधान आहे. त्यानंतर बघा, परिषद कायदेविषयक व इतर सर्व प्रकारचे विवाद हाताळणे आणि ते न्यायालयात देत असलेल्या निर्णयासारखे बंधनकारक असते. मित्रांनो या ठिकाणी बंधनकारक हा जो शब्द आहे हा शब्द या ठिकाणी योग्य नाहीये. त्यामुळे ब च जे आहे ते काय यायला पाहिजे, रॉंग यायला पाहिजे. त्यानंतर कलम 131 नुसार सर्वोच्च न्यायालयास असलेल्या सरकारमधील कायदेविषयक विवादांच्या निराकरणासाठी अधिकार क्षेत्र पूरक आहे. तर मित्रांनो आता आपल्याला ऑप्शन थ्रू जावं लागेल. या ठिकाणी आपल्याला पहिलं विधान काय म्हटलेलं आहे, आंतरराज्यीय विवादांसाठी पहिलं काय म्हटलेलं आहे, आंतरराज्यीय विवादांसाठी चौकशी करून त्यावर सल्ला देणे हे परिषदेचे कार्य आहे. आणि दुसरं काय म्हटलेलं आहे की परिषद कायदेविषयक व इतर सर्व प्रकारचे विवाद हाताळणे आणि ते न्यायालयात देत असलेल्या निर्णयासारखे बंधनकारक असते, हे मात्र चुकीचं आहे. आणि यानंतर म्हटलेलं आहे की कलम 131 नुसार सर्वोच्च न्यायालयास असलेल्या सरकारमधील कायदेविषयक विवादांच्या निराकरणासाठी अधिकार क्षेत्रास पूरक असणे. मित्रांनो हे दोन्ही बरोबर आहेत. अ आणि क जे आहेत हे दोन बरोबर आहेत. फक्त याच्यातलं चुकीचं जे आहे ते कोणतं आहे, ब आहे. त्यामुळे आपल्याला आता या ठिकाणी या 3 विधानापैकी कोणतं चुकीचं आहे हे समजून घ्यावं लागेल. त्यामुळे पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 पुढे दिसतो ते आपल्याला बघावं लागेल. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये ब दिसते. त्यामुळे आपलं उत्तर काय असायला पाहिजे, तर ब असायला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे मित्रांनो. कारण ब जे आहे ते चुकीचं आहे, कारण बंधनकारक नसते आणि ते न्यायालयासारखे बंधन सुद्धा देऊ शकत नाहीत. यानंतर बघूया आता आपण गट अ आणि गट ब यांच्या योग्य जोड्या जुळवून दिलेल्या पर्यायांमधून योग्य उत्तरांची निवड करा असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली जी भारतीय राज्यघटना आहे ते वेगवेगळ्या देशातील राज्यघटनेचा अभ्यास करून आपली राज्यघटना तयार करण्यात आलेली आहे. मग आता त्यामध्ये कोणत्या कोणत्या देशातले कोणते कोणते कंटेंट जे आहेत ते आपण घेतलेले ते बघूया. या ठिकाणी मार्गदर्शक तत्वे जे आहेत ते आपण आयर्लंड कडून घेतलेले आहेत. मित्रांनो कुठून घेतलेले आहेत, आपण आयर्लंड कडून घेतलेले आहेत. या ठिकाणी अ च जे आहे ते 3 यायला पाहिजे. तर अ चे 3 वाले ऑप्शन या ठिकाणी जर बघितलेत इथे 2 दिसत आहेत, म्हणून आपल्याला समोर जावं लागेल. मूलभूत अधिकार जे आहेत या ठिकाणी लक्षात घ्या, मूलभूत अधिकार जे आहेत ते कुठून घेतलेत आपण,
तर आपण घेतलेले आहेत अमेरिकेकडनं, मूलभूत अधिकार कोणाकडून घेतलेले आहेत, अमेरिकेकडनं घेतलेले आहेत. समवर्ती सूची जी आहे, समवर्ती सूची जी आहे ती ऑस्ट्रेलियाकडून आपण घेतलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी ऑस्ट्रेलियाकडे गेलो. आणि भारत हा राज्याचा संघ आहे, हे कुणाकडनं घेतले, तर आपण कॅनडाकडनं घेतलेलं आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, अ चं काय यायला पाहिजे, 3 यायला पाहिजे, या ठिकाणी 3 आपल्याला दिसतंय. त्यानंतर ब चं जे आहे ते 4 यायला पाहिजे, या ठिकाणी 4 दिसतंय. त्यानंतर क चं जे आहे ते 1 यायला पाहिजे, या ठिकाणी 1 आहे. आणि ड चं जे आहे ते 2 यायला पाहिजे, या ठिकाणी 2 आहे. म्हणजेच आपलं उत्तर जे आहे मित्रांनो ते ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर आपण समोर जाऊया. भारतीय राज्यघटना प्रेम बिहारी नारायण रायत्रादा यांच्या हस्ताक्षरात आहे. यातील मूळ सरनाम्याला कोणी नक्षीकाम केले आहे, यातील मूळ सरनाम्याला कोणी नक्षीकाम करून आकर्षक बनवलेले आहे, असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. मित्रांनो हा प्रश्न आपण याच्या आधी पण डिस्कस केला होता. बिहारी राम मनोहर सिन्हा यांनी केलेला आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर समोर जाऊया. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. मूलभूत हक्कांमधील शोषणाविरुद्धच्या अधिकारातील मानवी व्यापार आणि बेडबिगारीवरील बंद ही कोणत्या कलमात समाविष्ट आहे? मित्रांनो आपल्याला या ठिकाणी 4 कलम दिलेली आहेत. कलम 24, कलम 22, कलम 21 आणि कलम 23. तर मित्रांनो या ठिकाणी कलम 23 जे आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आपल्याला पाहायला मिळतं. कलम 21 जे आहे ते काय बरं, कलम 21 जे आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य. त्यानंतर जर आपण बघितलं तर कलम 22 जे आहे ते स्थानबद्धताचं जे संरक्षण आहे, एखाद्याला जर स्थानबद्ध केलं असेल त्याचं संरक्षण देण्यासाठी कलम 22 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर कलम 23 जे आहे ते कलम 23 वेड बिगारीवरील बंधन किंवा बंदी घालण्यासाठी कलम 23 आहे. आणि कलम 24 जे आहे ते बाल कामगारांना किंवा खाणीमध्ये जे काम करणारे लेबर आहेत त्यांचा वयोगट जो आहे तो जास्त असायला पाहिजे. म्हणजे बाल कामगारांना म्हणजे जे लेबर आहेत, कामगार आहेत, यांना या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, पहिलं जे आपण 21 बघितलेलं आहे ते कशासाठी आहे सांगा बरं, तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आहे. कलम 22 जे आहे ते काय बरं, स्थानबद्धतेमधील जे संरक्षण आहे त्यासाठी आहे. कलम 23 जे आहे ते वेठबिगारीसाठी आहे. आणि कलम 24 जे आहे ते खाणीमध्ये काम करणाऱ्या विरुद्ध असणाऱ्या कायद्यासाठी किंवा लेबरसाठी आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असायला पाहिजे, कलम 23 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आता आपण समोर जाऊया. खालील विधानांचा विचार करा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. विधान परिषदेला 14 दिवसाच्या आत धनविधेयक हे विधानसभेकडे परत पाठवावे लागते. मित्रांनो जेव्हा धनविधेयक विधानसभा हे विधान परिषदेकडे पाठवत असते त्यावेळेस विचार करण्यासाठी त्याला 14 दिवस दिली जातात. 14 दिवसाच्या आत विधान परिषदेला ते बिल पास करावं लागतं. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा, विधान परिषदेला 14 दिवसाच्या आत धनविधेयक हे विधानसभेकडे परत पाठवावे लागते. तर पहिलं विधान जे आहे ते अगदी बरोबर आहे. राज्याचे राज्यपाल हे धनविधेयक पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात. मित्रांनो बाकीचे विधेयक पाठवू शकतात परंतु धनविधेयक मात्र पाठवू शकत नाही. त्यामुळे राज्यपालाला हा अधिकार नाहीये. तर धनविधेयक जे आहे ते पुनर्विचारासाठी परत विधानसभेकडे पाठवू शकत नाही. त्यामुळं दुसरं जे या ठिकाणी विधान आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे पहिलं बरोबर आहे आणि दुसरं चुकीचं आहे. मग यातलं आपल्याला विधान कोणतं बरोबर पाहायला मिळतं, केवळ अ हे जे विधान आहे हे बरोबर असायला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आता समोर जाऊया आपण. खालीलपैकी घटनेचं संरक्षण कोण आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि ऑप्शन आहे संसद, राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, वरीलपैकी सर्व. मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रपती हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आता आपण समोर जाऊया. खालीलपैकी कोणता विषय भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. खालीलपैकी कोणता विषय भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये आहे? पहिला आहे सार्वजनिक आरोग्य, त्यानंतर आहे पशुसंवर्धन, त्यानंतर आहे वन किंवा जंगल, यापैकी नाही. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वन किंवा वनांचा संदर्भ, जंगलाचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला समवर्ती सूचीमध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर बघा, न्यायिक पुनर्विलोकन घटनात्मक तरतुदींच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी पहिलं विधान आहे न्यायिक पुनर्विलोकन ही संज्ञा राज्यघटनेमध्ये समाविष्ट आहे. मित्रांनो न्यायिक पुनर्विलोकन हे हा जो शब्द आहे
हा शब्द राज्यघटनेमध्ये भरपूर वेळेस उल्लेख केलेला गेलेला आहे किंवा लिहिला गेलेला आहे, परंतु त्यासाठी तरतूद मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं असायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालय केंद्र व राज्य व आंतरराज्य विवादांबाबत मूळ अधिकार क्षेत्र असेल अशी तरतूद कलम 132 मध्ये करण्यात आली आहे. आणि क जे आहे ते घटनात्मक खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालय हे अपीलीय न्यायालयात असेल अशी कलम 131 मध्ये करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी घटनात्मक खटल्यांच्या संदर्भामध्ये जे आहे ते शब्द या ठिकाणी असायला पाहिजे होता आणि ब चा जो आहे तो क मध्ये असायला पाहिजे होता. त्यामुळे ब आणि क हे दोन्ही सुद्धा या ठिकाणी विधानं चुकीची आहेत. त्यामुळे आपल्याला काय विचारलेलं आहे की न्यायिक पुनर्विलोकन घटनात्मक तरतुदीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. त्यामुळे अ आणि क हे पण रॉंग आहेत, ब आणि क हे पण रॉंग आहे. अ ब क हे या ठिकाणी हे सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे की बरोबर आहेत का, तर नाहीये, हे पण बरोबर नाहीये. त्यानंतर यापैकी कोणतेही नाही. तर मित्रांनो, यापैकी कोणतेही विधान बरोबर नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर जाऊया. योग्य जोड्या जुळवा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. आता बघूया मित्रांनो की कलम 190 नुसार सदस्यांची रिक्त जागा होणे. कलम 190 नुसार सदस्यांची रिक्त जागा होणे यासाठी ते या विषया संदर्भामध्ये आहे. आता आपण सगळे ऑप्शन वाचूया. त्यातले जे आपल्याला माहिती आहे ती सुरुवातीला काढूया, त्यानुसार आपण ऑप्शनकडे जाऊया आणि जर उत्तर आलं तर बघूया, नंतर आपल्याला समोर जावं लागेल. बघूया आता या ठिकाणी ब मध्ये आहे कलम 191 आहे, त्यानंतर कलम 192 आहे आणि कलम 193 आहे. या इकडे विषय कोणते कोणते आहेत बघा. सदस्यांच्या अपात्रतेबाबत प्रस्तावाबाबत, अपात्र असताना बैठकीला उपस्थित असताना, जागा रिक्त होणे आणि सदस्यत्वाचा अपात्रतेचा निकष. तर आता या ठिकाणी बघूया मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की अ च कायला पाहिजे 3 यायला पाहिजे. कायला पाहिजे अ च कायला पाहिजे 3 यायला पाहिजे. या ठिकाणी 3 वाला ऑप्शन आहे, बाकीचे 3 वाले नाहीये. मग आता दुसरं सुद्धा आपल्याला माहिती आहे की कलम 191 नुसार सदस्यत्वाच्या अपात्रतेचा निकष या ठिकाणी आपण काढत असतो. मग आता सदस्याचा अपात्रतेचा निकष कधी काढता येईल? जर एखादा सदस्य माथेफिरू असेल, जर दिवाळखोर असेल, मानसिक दृष्ट्या योग्य नसेल किंवा त्याच्यावरती कोणते गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल जर झाले असतील तर अशा वेळेस त्याला अपात्र ठरवण्याचा अधिकार जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे कलम 191 नुसार सदस्यत्वाचा अपात्रतेचा निकष या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर कलम 192 नुसार जर बघितलं तर इथे सुद्धा सदस्यांच्या अपात्रतेच्या प्रस्तावाबाबत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर या ठिकाणी सभासद जे आहेत त्याचे अपात्रता जी आहे त्याचा प्रस्ताव कसा पारित केला जातो. जर तो चुकीच्या पद्धतीने निवडून आला असेल, जर या ठिकाणी तो पात्रते म्हणजे सदस्याच्या किंवा सभासदाच्या पात्रतेबाबत जो आहे जो निकष आहे तो पूर्ण करू शकत नसेल, तर अशा प्रकारचा जो काही गुन्हा आहे तो गुन्हा त्याने जर केला असेल तर त्यावेळेस ते सदस्यत्व जे आहे ते अपात्र घोषित केलं जाऊ शकतं. त्यामुळे कलम 192 नुसार या ठिकाणी नंबर 1 पाहायला मिळतं. मग राहिलाच कोण बरं आता 193. तर 193 नुसार या ठिकाणी 2. तर मित्रांनो बघा, अ च कायला पाहिजे 3 याला पाहिजे, ब च कायला पाहिजे 4 याला पाहिजे, क च कायला पाहिजे 1 आणि ड च कायला पाहिजे 1. लक्षात घ्यायचं या ठिकाणी 2 असायला पाहिजे. म्हणजे अ च 3, ओके. त्यानंतर ब च बघितलं आपण तर 4, त्यानंतर क च जे आहे ते 1 आणि ड च जे आहे ते 2. या ठिकाणी आपल्याला 3, 4, 1, 2 पहिला जो पर्याय आहे यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं आपलं उत्तर ऑप्शन नंबर 1 हे असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण. गुजराल सिद्धांत हा भारताच्या परराष्ट्र धोरणातील महत्वाचा टप्पा आहे. हा सिद्धांत कोणत्या सरकारमधील तत्कालीन परराष्ट्र मंत्री यांनी मांडला आहे? पहिला ऑप्शन आहे अटल बिहारी वाजपेयी, त्यानंतर इंद्रकुमार गुजराल, त्यानंतर एस डी देवी गौडा आणि राजीव गांधी. तर मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर असायला पाहिजे एस डी देवे गौडा. तर त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे, कारण ते त्यामध्ये परराष्ट्र मंत्री होते. त्यानंतर बघा, खालील विधानांचा विचार करा असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. मृदेची सुपीकता वाढविणाऱ्या गाळणाऱ्या पानांची व इतर सेंद्रिय अवशेषांची मृदेमध्ये सतत भर पडते असं आपल्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरं विधान बघा, वृक्ष आच्छादनाचा संरक्षक थर नाहीसा झाल्याने अतिपर्जन्य वृष्टीमुळे मृदेची धूप होते.
तिसरं आहे सतत घेतलेल्या पिकांमुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि वर्षातून अनेकदा येणाऱ्या वनस्पती आणि झाडे यापेक्षा वर्षातून एकदाच येणाऱ्या वनस्पतीचे प्रमाण वाढते व स्थलांतरित शेतीच्या संदर्भात वरील विधानांपैकी चुकीची विधानं जी आहे ते आपल्याला विचारलेली आहेत. आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं या ठिकाणी मित्रांनो. बघा, तर पहिलं काय म्हटलं, मृदेची सुपीकता वाढवणाऱ्या गाळणाऱ्या पानांची व इतर सेंद्रिय अवशेषांची मृदेमध्ये सतत भर पडत असते. ओके, पहिलं म्हटलेलं आहे. आता चुकीचं फक्त ओळखायचं आहे. त्यानंतर वृक्ष आच्छादनाचा संरक्षण थर नाहीसा झाल्याने अतिपर्जन्य वृष्टीमुळे मृदेची धूप होते, असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर सतत घेतलेल्या पिकांमुळे जमिनीची सुपीकता वाढते. आता इथे जर आपण बघितलं तर सतत घेतलेल्या पिकांमुळे जमिनीची सुपीकता वाढते का, तर नाहीये. सतत घेतलेल्या पिकांमुळे जमिनीची सुपीकता वाढत नाही. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला क जे आहे ते रॉंग दिसते. त्यानंतर बघा, आणि झाडे यापेक्षा वर्षातून एकदाच येणाऱ्या वनस्पतींचे प्रमाण वाढते व स्थलांतरित शेतीच्या संदर्भात असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. पहिले विधान बघा, मृदेची सुपीकता वाढवणाऱ्या गाळणाऱ्या पानांची व इतर सेंद्रिय औषधी मृदेमध्ये सतत भर पडते. भर पडत नाही मित्रांनो या ठिकाणी, कारण हे पानं जे आहे ते पावसामुळे वाहून जात असतात. ते वाहून गेल्यामुळे या ठिकाणी ते संपूर्ण निचरा जो आहे ते होत राहत असतो. त्यामुळे ती घडत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही, त्याची भर पडताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे अ आणि क जे आहेत हे दोन विधानं जे आहेत ते कशी आहेत, तर ही चुकीची आहेत. कारण वृक्षाच्छादनाचा संरक्षण थर नाहीसा झाल्याने अतिवृष्टीमुळे मृदेची धूप होते. मृदेची धूप कशाला म्हणतात मित्रांनो, जेव्हा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते आणि तिथला जो सुपीकतेचा मृदेचा जो भाग आहे तो जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून गेला असेल त्याला आपण काय म्हणत असतो, मृदेची धूप म्हणत असतो. तर ती घटना या ठिकाणी घडते. त्यामुळे ब आणि ड जे आहे ते बरोबर आहेत आणि अ आणि क जे आहे ते चुकीचे आहेत. आपल्याला काय विचारलेले आहेत, चुकीचे विधान. त्यामुळे आपण बघूया अ आणि क कुठे आहे. अ आणि क या ठिकाणी आपल्याला अ आणि क जे आहे ते ऑप्शन नंबर 4 मध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे आपलं उत्तर ऑप्शन नंबर 4 असायला पाहिजे. चला आता आपण समोर जाऊया. जागतिक जैवविविधता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामध्ये पहिलं विधान जे आहे 11 डिसेंबर, 25 डिसेंबर, 28 फेब्रुवारी, 29 डिसेंबर. मित्रांनो, 11 डिसेंबर जो आहे तो आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून साजरा केला जातो. 25 डिसेंबर जो आहे तो आंतरराष्ट्रीय पर्यावरण संवर्धन दिन म्हणून ओळखला जातो. 28 फेब्रुवारी जो आहे ते राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून ओळखला जातो आणि 29 डिसेंबर जे आहे ते जागतिक जैवविविधता दिन म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर आता आपण समोर जाऊया. एराविकुलम राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. एराविकुलम हे राष्ट्रीय उद्यान आपल्याला केरळ या राज्यामध्ये पाहायला मिळतं आणि ऑप्शन आपल्याला दिलेले आहे निलगिरी ताहर, सिंहपुच्छी वानर, गौर यापैकी नाही. तर मित्रांनो, एराकुलम राष्ट्रीय उद्यान केरळमध्ये पाहायला मिळतं आणि हे कशासाठी प्रसिद्ध आहे, निलगिरी ताहर यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर आपण समोर जाऊया. डोडो हा पक्षी नामशेष होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात. मित्रांनो, 1681 मध्ये डोडो हा जो प्राणी आहे, डोडो हा पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. आता नाहीसा होण्याचं कारण काय आहे, म्हणजे हा एक पक्षीच्या रूपामध्ये होता. याला पंख असताना सुद्धा तो उडू शकत नव्हता, म्हणजे आकाराने मोठा असल्यामुळे तो उडू शकत नव्हता. त्याच्यानंतर आता ऱ्हास होण्याची कारणे कोणती कोणती आहेत या ठिकाणी आपण बघूया. त्यामध्ये पहिलं विधान जे आहे ते विधान आपण या ठिकाणी बघूया. कारण डोडो हा जो पक्षी आहे तो पूर्णपणे नाहीसा झालेला आहे, त्यात आपल्याला जगात कुठेही पाहायला मिळत नाही. मानवाने केलेल्या अतिरिक्त जंगलतोडीमुळे त्यांच्या आदिवासांचा ऱ्हास झाला, अगदी बरोबर आहे. मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे ते ऱ्हास झालेला आहे. नाविकांनी मॉरिशस बेटावरती प्रवेश घडून आणलेल्या डुकरांनी डोडोची घरटी व अंडी या ठिकाणी नष्ट केलेली आहेत आणि हे सुद्धा विधान बरोबर आहे. मित्रांनो, डोडो हा जो पक्षी होता, हा पक्षी इतर पक्ष्यांच्या तुलनेमध्ये वेगळा होता. कारण हा पक्षी बाकीच्या पक्ष्यांसारखे सारखे अंडी देत नसल्या कारणाने अंडे देण्याचं प्रमाण त्याचं कमी होतं आणि त्याच्यावरती सुद्धा बाकीच्या प्राण्यांचा
बाकीच्या प्राण्यांचं सुद्धा लक्ष असल्या कारणाने ही अंडी जी आहेत ते वेगळे प्राणी त्याला नष्ट करत असत, काही प्राणी जे त्याला खाऊन टाकत असेल, काही सरपटणारे प्राणी सुद्धा त्याला खाऊन टाकत असत. त्यामुळे त्यांची जी संख्या आहे ते मल्टिपल होण्याच्या जागी कमी होत गेली आणि ते संपूर्णपणे नष्ट होत गेले. त्यानंतर आपल्याला विचारलेला क त्याच्यामध्ये बघा, मानवाने अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतीमध्ये अनियंत्रित कीटकनाशकांचा वापर केला. या ठिकाणी अ जे आहे ते क विधान या ठिकाणी लागू होत नाही. त्यामुळे अ आणि ब हे दोन विधान या संदर्भात बरोबर आहेत. अजून बरेचसे प्राणी सुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत, नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर माळढोक हा जो पक्षी आहे हा सुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. तर मित्रांनो, सोलापूरमध्ये आपल्याला माळढोक पक्षी अभयारण्य पाहायला मिळतं आणि याच्यामध्ये त्यांची संख्या फारच कमी पाहायला मिळते. हे सुद्धा या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर सेम पाहायला मिळतं. कारण माळढोक हा जो पक्षी आहे हा पक्षी इतर पक्ष्यांच्या तुलनेमध्ये थोडासा वेगळा आहे. वेगळा असण्याचं कारण असं आहे की बाकीचे पक्षी जास्त अंडी घालतात, परंतु हा पक्षी मात्र वर्षातून एकच अंडी घालतो आणि एक अंडी घातल्याच्या नंतर तो मोकळ्या मैदानावरती अंडी घालतो आणि मोकळ्या मैदानावर अंडी घातल्यामुळे प्राण्यांच्या त्या ठिकाणी वावर असल्याने त्यांच्या पायाने ते तुडवून फुटली जातात. काही सरपटणारे प्राणी असतील, साप असतील, अजगर असतील, हे सुद्धा त्या ठिकाणची अंडी जी आहे ते खाऊन टाकत असतात आणि आजूबाजूला असणारे काही पोचर करणारे जे काही लोक आहेत त्याच्या सुद्धा संदर्भात जर आपण बघितलं तर त्यांच्यापासून सुद्धा यांना धोका निर्माण झालेला आहे. तर अलीकडे जर आपण बघितलं तर माळढोक पक्ष्यांची संख्या जी आहे ती अतिशय कमी झालेली पाहायला मिळते. त्याच्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे अ आणि ब जे आहे हे उत्तर असायला पाहिजे. त्यामुळं या ठिकाणी अ आणि ब पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण. योग्य जुळ्या जुळवा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे करार दिले गेलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला त्याची वर्षे दिली गेलेली आहेत. तर आपण बघूया की कोणता करार कोणत्या वर्षी झाला होता. बोन करार जो आहे तो 1979 ला झालेला आहे, लक्षात घ्या. बोन करार जो आहे ते 1979 ला झालेला आहे. त्यानंतर बेसेल करार जो आहे ते 1989 ला झालाय. जैवविविधता करार जो आहे तो 1992 ला झालाय आणि व्हिएन्ना करार जो आहे ते 1985 ला झालाय. तर लक्षात घ्या मित्रांनो, अ चं काय यायला पाहिजे 3 यायला पाहिजे, ब चं काय यायला पाहिजे 4. तर अ चं 3 या ठिकाणी 3 पाहायला मिळतं, ब चं 4 या ठिकाणी ब चं 4 पाहायला मिळतं. त्यानंतर क चं 1 या ठिकाणी क चं 1 पाहायला मिळतं आणि ड चं जे आहे ते 2. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर समोर जाऊया. असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा मध्य प्रदेशातील मध्य प्रदेश हे देशातील सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प असणारे राज्य ठरले आहे. ओके. दुसरं विधान आहे, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तिसरा विधान आहे, हा देशातील 54वा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे आणि ड जे आहे त्यामध्ये म्हटले गेलेले आहे यात सागर, दमोह, नरसिंहपूर या जिल्ह्यांमधील वन जमिनीचा समावेश करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हे विधान जे आहे ते कुणाला लागू पडतात. पहिला आहे कान्हा व्याघ्र प्रकल्प, त्यानंतर आहे बांधवगड व्याघ्र प्रकल्प, त्यानंतर संजय डुबरी व्याघ्र प्रकल्प आणि चौथा आहे विरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प. तर मित्रांनो, हे सगळे वैशिष्ट्य जे आहेत ते आपल्याला विरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पा संदर्भामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे आपलं उत्तर ऑप्शन नंबर 4 असायला पाहिजे. चला आता आपण समोर जाऊया. 128व्या घटना दुरुस्ती विधेयक खालीलपैकी कशा संदर्भात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मित्रांनो, अलीकडे झालेलं हे घटना दुरुस्ती आहे. 3 फौजदारी कायद्याच्या दुरुस्तीसाठी निवडणूक आयोग निवड विधेयक, यासाठी नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक आणि राष्ट्रीय राजधानी दिल्ली सेवा विधेयक. मित्रांनो, या ठिकाणी अलीकडे म्हणजे 2023 मध्ये हे विधेयक या ठिकाणी पास करण्यात आलेलं आहे आणि हे विधेयक जे आहे हे विधेयक नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक म्हणून या ठिकाणी पास करण्यात आलंय. या बिलनुसार राज्यामधील राज्य विधानमंडळे आणि केंद्रातील केंद्रीय विधानमंडळे म्हणजे संसद, तर लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांसाठी 33% जागा जे आहेत
सदस्यांच्या सभासदांच्या ते या कायद्यानुसार राखीव ठेवण्यात आलेले आहे. परंतु हे 33% जे काही रिझर्वेशन आहे, हे रिझर्वेशन विधान परिषद आणि राज्यसभा यासाठी लागू पडणार नाही. तर हे लोकसभा आणि विधानसभा या 2 निवडणुकींसाठी हे विधेयक पारित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय पाहिजे, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर आपण बघूया नेक्स्ट. INS महेंद्रगिरी या युद्धनौकाने कोणत्या बंदरातून जलावतरण करण्यात आलेले आहे, त्याचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सुरत, मद्रास, मुंबई आणि कलकत्ता. मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर आहे मुंबई. मुंबईमधून या ठिकाणी जलावतरण करण्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला आहे. 2024 मध्ये भारत कोणत्या देशाने चंद्रयान 4 ही मोहीम आखली आहे? जपान, रशिया, अमेरिका, चीन. तर मित्रांनो याचं उत्तर आहे जपान. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. भारतातील कोणत्या शहरात जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO ने पारंपरिक औषधीवरील पहिली जागतिक परिषद आयोजित केली होती? नंबर 1 आहे गांधीनगर, मुंबई, जामनगर, दिल्ली. तर या ठिकाणी गांधीनगर या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आली होती, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आता समोर जाऊया आपण. टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटीने नुकतीच जागतिक विद्यापीठाची यादी जी आहे ती जाहीर केली आहे. यात पहिल्या 250 संस्थांमध्ये भारताच्या कोणत्या शैक्षणिक संस्थेचा समावेश करण्यात आलेला आहे? पहिला ऑप्शन आहे महात्मा गांधी विद्यापीठ कोटायम केरळ, दुसरा आहे अण्णा विद्यापीठ चेन्नई, तिसरा आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलुरू आणि चौथा आहे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ नवी दिल्ली. तर मित्रांनो या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलुरू याचा जो आहे ते या 250 संस्थेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर आपण आता समोर जाऊया. संमेलन आणि त्याची ठिकाणं विचारलेली आहे. संमेलन आणि त्याची ठिकाणं आपल्याला विचारलेली आहे. किसान क्रेडिट कार्ड जे आहे ते आपल्याला मुंबई या ठिकाणी हे संमेलन झालेलं आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे, तर जोड्या जुळवायच्या ठिकाणं आणि आपल्याला या ठिकाणी परिषद किंवा महोत्सव दिलेली आहेत. जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. पहिलं जे आहे किसान क्रेडिट कार्ड जे आहे ते मुंबई या ठिकाणी घेतलं गेलेलं होतं किंवा या ठिकाणी ते झालेलं होतं. त्यामुळे या ठिकाणी अचं जे आहे ते 4 यायला पाहिजे. त्यानंतर बस जे आहे सागरी राज्य विकास परिषद, सागरी राज्य विकास परिषद हे केवाडिया या ठिकाणी. त्यानंतर मेघालय अननस महोत्सव, मेघालय अननस महोत्सव हा कुठे झाला, तर हा झालेला आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आणि भारत ड्रोन शक्ती हे जे आहे हे या ठिकाणी गाझियाबाद मध्ये झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी किसान क्रेडिट कार्ड मुंबई म्हणजे 4 यायला पाहिजे. तर ऑप्शन थ्रू जाऊया आपण मित्रांनो. या ठिकाणी मुंबई जे आहे इथे 4 एकच पर्याय आपल्याला दिसतोय. त्यानंतर सागरी राज्य विकास परिषद जे आहे ते 3 मध्ये यायला पाहिजे. या ठिकाणी 3 दिसतंय. त्यानंतर मेघालय अननस महोत्सव 2 यायला पाहिजे, इथं पण 2 आहे. आणि भारत ड्रोन शक्ती गाझियाबाद या ठिकाणी 1 आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर आता आपण समोर जाऊया. खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 2001 साली ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ यांच्या एका पुस्तकावरून या संघटनेचे नाव ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर आहे या परिषदेची 15वी शिखर परिषद दक्षिण आफ्रिकेत पार पडली. त्यानंतर आहे या परिषदेच्या गटात आणखी 6 देशांना सामावून घेण्यात आल्याने आता या गटातील राष्ट्रांची संख्या 11 झालेली आहे. तर मित्रांनो हे सगळे जे आहेत हे कोणत्या संघटनेच्या संदर्भामध्ये आहेत आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे. पहिला आहे ब्रिक्स, दुसरा आहे नाटो, तिसरा आहे G20 आणि चौथा जे आहे ते संयुक्त राष्ट्र आमसभा. तर मित्रांनो हे संपूर्ण जे विधान आहेत ते ब्रिक्स या संघटनेच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आता आपण समोर जाऊया. एशियन शिखर परिषदेच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. या परिषदेत सहभागी झालेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व विदेश मंत्रालयाचे सचिव सौरभ कुमार यांनी केलेलं आहे. तर मित्रांनो याचे जे सचिव होते ते सुमित्रा डावरा हे होते. त्यामुळे पहिलं जे ऑप्शन आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर या परिषदेचे नेतृत्व जोको विदोदो यांनी केलं आहे, अगदी बरोबर आहे. या परिषदेचे अध्यक्ष ली सिएन लुंग हे होते. त्यानंतर
ही परिषद जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. तर आपण बघूया ब क ड ऑप्शन आहे का. तर या ठिकाणी आपल्याला ब क आणि ड हे तिन्ही ऑप्शन पाहायला मिळतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया. कोणत्या देशाच्या निवडणूक आयोगाच्या निमंत्रणावरून भारताचे निवडणूक आयुक्त अरुण गोयल निरीक्षक म्हणून त्या देशात गेले होते, असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. भूतान, नेपाळ, मालदीव आणि बांगलादेश. तर मित्रांनो, आपल्या शेजारी असणारा जो मालदीव आहे, या मालदीव या ठिकाणी आपले भारताचे निवडणूक आयुक्त अरुण गोयल हे निरीक्षक म्हणून त्या देशामध्ये गेले होते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण. खालील विधाने यांची ऑक्टोबर 2021 मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर दुसरं विधान आहे संविधानाच्या अनुच्छेद निरोगी पर्यावरणाचा अधिकार हा जीवनाच्या अधिकाराचा एक भाग आहे, हे महत्वाचे अधोरेखित केले गेले आहे. यांची नियुक्ती पूर्वी शिवकुमार सिंह यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जे विधानं पाहायला मिळतात, हे विधानं कोणत्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये आहे, कोणत्या अधिकारी संदर्भामध्ये आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. राहुल नवीन आहे, जया वर्मा सिन्हा आहे, प्रकाश श्रीवास्तव आहे आणि निहार मालवीय आहे. मित्रांनो, प्रकाश श्रीवास्तव हे याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर आता आपण समोर जाऊया. खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. एम.एस. स्वामीनाथन यांनी मुंबई व कलकत्ता विद्यापीठातून बीएससी चे शिक्षण पूर्ण केलेले आहे. मित्रांनो, या ठिकाणी केरळ या विद्यापीठातून त्यांनी बीएससी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे पहिलं जे विधान आहे ते चुकीचं आहे. ते 1972 ते 1979 या काळात त्यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. अगदी बरोबर आहे मित्रांनो. ते भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS अधिकारी होते, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला ते IPS म्हणून त्यांची निवड झाली होती, परंतु त्यांना कृषीमध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे त्यांनी ते जॉब सोडून त्यांनी कृषीमध्ये जास्त इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली आणि ते इकडे आले. त्यामुळे क सुद्धा अगदी बरोबर आहे. आणि ड म्हटलेला आहे भारत सरकारने 2006 साली त्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय किसान आयोगची स्थापना केली. तर वरील विधानांपैकी चुकीचे विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. तर मित्रांनो, 2006 साली नाही तर 2004 साली त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे हे या ठिकाणी चुकीचं आहे. त्यामुळे अ आणि ड जे आहे हे दोन विधाने जे आहेत ते चुकीचे आहेत. ब आणि क जे आहे ते दोन बरोबर आहेत. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, तर वरील पैकी चुकीचे विधान कोणते आहेत असं आपल्याला विचारलंय. कोणते बरं, चुकीचे विधान कोणते आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. त्यामुळे आता आपण बघूया अ आणि ड आहे का. तर या ठिकाणी अ आणि क आहे, दुसऱ्यामध्ये अ आणि ड आहे. मित्रांनो, याच ठिकाणी आपल्याला उत्तर सापडलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर जाऊया. डॉक्टर शशिकांत अहंकारी यांच्या संबंधित विधानांचा विचार करा असं आपल्याला विचारलेलं आहे. त्यांनी ग्रामीण भागात आशा कार्यकर्ता ही संकल्पना राबवली. तर हे या ठिकाणी विधान चुकीचं आहे. त्यांनी हॅलो फाउंडेशनची स्थापना केली होती. त्यांनी युवक क्रांती दलाच्या चळवळीतून त्यांनी सार्वजनिक सुरुवात केली होती. अगदी बरोबर आहे. सुरुवातीला ते युवक क्रांती दलाच्या चळवळीतून समोर आलेले आहेत. त्यांची सुरुवात तिथूनच झालेली आहे. अगदी बरोबर आहे. त्यांनी पुणे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हॅलो फाउंडेशनची स्थापना केली. तर मित्रांनो, त्यांनी हॅलो फाउंडेशनची स्थापना करून नाव लौकिक केलेलं आहे. त्यामुळे ब आणि क जे आहे हे दोन विधान जे आहेत ते बरोबर आहेत आणि अ जे आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे बरोबर असणारी विधान कोणती आहेत, फक्त ब आणि क. तर या ठिकाणी फक्त ब, त्यानंतर अ आणि क, फक्त अ आणि ब आणि क. त्यामुळे ब आणि क म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघूया. योजनेच्या संदर्भात चुकीचे विधान कोणते ते ओळखा. या ठिकाणी आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे मित्रांनो. तर बघूया आपण अमृत भारत स्थानक योजनेच्या संदर्भामध्ये कोणते कोणते विधान आहेत. नंबर 1 आहे, ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान मोदींनी देशभरातल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी ही योजना सुरू केली. बरोबर आहे. भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण करणे तसेच त्यांना पर्यावरण अनुकूल बनवण्यावर या योजनेचा विशेष भर असेल. अगदी बरोबर आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 42 रेल्वे स्थानकांची पुनर्विकास करण्यात येणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी 44 आहे. 42 ऐवजी काय असायला पाहिजे, 44 असायला पाहिजे होतं. त्यामुळे 3 जे आहे ते चुकीचे आहे. उत्तर प्रदेशमधील 55 रेल्वे स्थानकांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. तर हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ
या ठिकाणी तिसऱ्या नंबरचं जे विधान आहे ते चुकीचं आहे, त्यामुळं आपल्याला दुसरे ऑप्शन पण दिलेले नाहीयेत, म्हणून केवळ 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. बाकीचे सर्व विधानं बरोबर आहेत. यानंतर आता आपण बघूया नेक्स्ट. आता इथे आपल्याला पुरस्काराच्या संदर्भामध्ये काही प्रश्न या ठिकाणी तयार केलेले आहेत. तर बघा आता इथे की फकीरा हा पुरस्कार कुणाला दिला गेला होता. तर मित्रांनो, फकीरा हा पुरस्कार जो आहे तो प्रवीण तरडे यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर आचार्य आत्रे हा जो पुरस्कार आहे तो विजय वैद्य यांना प्रदान करण्यात आलेला आहे. वसंतराव नाईक जो पुरस्कार आहे हा पुरस्कार दिगंबर मोकाट यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आणि इंदिरा आत्रे बाल साहित्यकार पुरस्कार संगीता बर्वे यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो बघा आता इथे फकीरा जे आहे हा पुरस्कार विजय वैद्य यांना प्रदान करण्यात आलेला आहे, त्यामुळे अ जे आहे ते 4 यायला पाहिजे. अ काय यायला पाहिजे? 4 यायला हवं. बघूया अ 4 काहीतरी जोडी चुकली का आपली इथे. अ 4 त्यानंतर अ 4 नाहीये, अ 3 यायला पाहिजे. बरोबर आहे. अ 3 इकडे 4 दिसत आहे. अ 3 प्रवीण तरडे. बघूया आता आपण चेक करूया. फकीरा प्रवीण तरडे यांना प्राप्त झालेला आहे, त्यामुळे अ 3 यायला पाहिजे. मित्रांनो इथे बघा, हा लाईट पडत असल्यामुळे थोडस इकडे तिकडे झाले ते. फकीरा प्रवीण तरडे, ओके, तर 3 यायला पाहिजे. त्यानंतर आचार्य अत्रे विजय वैद्य ऑप्शन आपल्याला दिसत आहेत मित्रांनो, हे पण बरोबर आहे. त्यानंतर वसंतराव नाईक या ठिकाणी 1 आणि इंदिरा आत्रे बाल साहित्यकार हे संगीता बर्वे यांना प्राप्त झालेला आहे. यामुळे या ठिकाणी आपल्याला हे सगळे ऑप्शन या ठिकाणी फिट होताना पाहायला मिळतात. म्हणजेच आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे यायला हवं. प्रश्न याच्या आधी पण आपण बघितलेला आहे मित्रांनो. यानंतर बघा, नियोजन आयोगाचे खालीलपैकी कोणते कार्य नाही असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कोणते कार्य नाही असा विचारलेला आहे. आणि मानवी संसाधने निश्चित करणे बरोबर आहे. प्रत्येक टप्प्यावर योजनेच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन करणे हे सुद्धा बरोबर आहे. सरकारचे थेट प्रयत्न आणि खासगी आणि सार्वजनिक क्षेत्र दोन्ही माध्यमातून संसाधनाचा संतुलित वापर करण्याचे नियोजन करणे हे सुद्धा अगदी बरोबर आहे. आणि योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासक नेमणे हे मात्र नियोजन आयोगाचे कार्य नाही मित्रांनो. तर या ठिकाणी अ, ब आणि क हे तिन्ही विधाने बरोबर आहेत, फक्त ड जे आहे ते मात्र चुकीचं आहे. मग आता चुकीचं आहे म्हणजे कार्य नाही असं आपल्याला विचारलं, हे त्याचं काय कार्य नाहीये. मग अ आणि क म्हटलेलं आहे हे रॉंग आहे. ब आणि ड हे सुद्धा रॉंग आहे. फक्त ब हे सुद्धा रॉंग आहे आणि फक्त ड हे मात्र बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आता आपण. एक विधान ए आणि कारण विधान 1 ए आणि कारण आर दिलेले असून पर्यायाच्या मदतीने योग्य उत्तराची निवड करा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये विधान ए मध्ये बघा, बहुराष्ट्रीय कंपनी ही अशी आहे जी एकाच देशात उत्पादन जे आहे ते नियंत्रित करते. मित्रांनो हे असं काही नाहीये, एकाच देशाचे उत्पादन नियंत्रित करू शकत नाही, अनेक देशाची सुद्धा ती करू शकते. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ना ते कसं असायला पाहिजे? रॉंग असायला पाहिजे. बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या प्रदेशात आहेत त्यांना स्वस्त मजूर आणि इतर संसाधने मिळतात, त्या प्रदेशात उत्पन्नासाठी कार्यालये आणि कारखाने उभारतात. हे मात्र विधान अगदी बरोबर आहे मित्रांनो. आता बघा की या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चुकीचं आहे. ए चुकीचे आहे परंतु ब मात्र बरोबर आहे. त्यामुळं या ठिकाणी पहिल्यामध्ये ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत असं म्हटलेलं आहे. दुसऱ्यामध्ये ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे ए चे स्पष्टीकरण नाहीये असं आपल्याला म्हटलेलं आहे. त्यामुळे ए चुकीचे आहेत परंतु आर जे आहे
ते मात्र बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया. असं आपल्याला म्हटलेलं आहे, बँकांकडे मागणी ठेवी, बँकांमधील बचत ठेवी, बँकांमधील मुदत ठेवी आणि लोकांकडे असलेले चलन. तर मित्रांनो, हे आपल्याला लिक्विडिटीवरती प्रश्न विचारलेला आहे, तरलतेवरती प्रश्न विचारला गेलेला आहे की नेमकं तरलता कशी वाढत जाते आणि कशी कमी कमी होत जाते. तर सर्वात आधी लोकांकडे चलन असणं गरजेचं आहे, तेव्हा त्याच्यामध्ये तरलता जी आहे ती अधिक पाहायला मिळते. त्यामुळं पहिले जे आहे ते कायला पाहिजे, ड यायला पाहिजे. कायला पाहिजे, ड. त्यानंतर लोकांकडे ठेवी सुद्धा असायला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये पण आपल्याला तरलता पाहायला मिळते. म्हणजे ही तरलता कमी 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 होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे ड नंबर 1 ला यायला पाहिजे. त्यानंतर बँकांकडे मागणीची ठेवी असली पाहिजे, म्हणजे 2 नंबरला अ यायला पाहिजे. त्यानंतर बँकांमधील बचत ठेवी पण असायला पाहिजे, 3 नंबरला ब यायला पाहिजे. आणि राहिलं कोण आता, 4 नंबरला क यायला पाहिजे. त्यामुळे ड अ ब क, ड त्यानंतर अ त्यानंतर ब त्यानंतर क. तर पहिलं बघा, अ क ड ब, ड अ ब क, अ क अ ब ड आणि अ ब क ड. आता या ठिकाणी सुरुवातच ड ने झालेली आहे फक्त या ठिकाणी, बाकीच्या कोणत्याही ठिकाणी ड चा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि इथे सुद्धा आपला पर्याय जो आहे तो अगदी योग्य पाहायला मिळतोय. तर ही तरलता जी आहे ते कमी होताना या ठिकाणी पाहायला मिळते, ड अ ब क. त्यामुळं ऑप्शन नंबर 2 हे असं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आपण समोर जाऊया. आर्थिक बाजाराच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सर्वोत्तम गुंतवणूकदारांचे वर्णन करते, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी पहिलं विधान बघा मित्रांनो, काय, हे असे गुंतवणूकदार आहेत जे वेगवेगळ्या बाजारातील किमतीतील फरकांचा फायदा घेतात. नंबर 1. नंबर 2, हे असे गुंतवणूकदार आहेत जे छोट्या नवीन उद्योगांना आर्थिक मदत करतात किंवा देतात. नंबर 3 आहे, हे असे गुंतवणूकदार आहेत ज्यांना विश्वास आहे की बाजार घसरणे अपेक्षित आहे त्यामुळे. आणि चौथं विधान आहे, हे असे गुंतवणूकदार आहेत ज्यांना विश्वास आहे की बाजार वाढणार आहे आणि अशा प्रकारे नंतर विक्री करण्यासाठी सिक्युरिटी खरेदी करतात. अगदी बरोबर आहे मित्रांनो. तर ज्या लोकांना ही गोष्ट कळते तेच आपल्याला शेअर बाजारामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 जे आहे हे याचं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर काय असायला पाहिजे, ऑप्शन नंबर 4. याचे बाकीचे जे आहेत हे गुंतवणूकदाराचे वर्णन करत नाही. सर्वोत्तम गुंतवणूकदाराचे वर्णन जे आहे ते चौथ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे वैशिष्ट्य गुंतवणूकदारांचे असायला पाहिजे. इन्व्हेस्टर जे असतात ते या टाईपचे असतात. त्यामुळं ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघूया आपण नेक्स्ट. गट अ ला गट ब शी आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत आणि खाली दिलेल्या पर्यायांचा वापर करून ते योग्य उत्तरांची निवड करा, असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. आता मित्रांनो, आपल्याला वेगळ्या प्रकारची बेरोजगारी हे प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. बेरोजगारीवरती प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत. तर मित्रांनो, याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्या कोणत्या बेरोजगारी आहेत. हंगामी बेरोजगारी हे फक्त सीझनल असते, म्हणजे पेरणी केल्याच्या नंतर कापणी होईपर्यंत हे आपल्याला बेरोजगारी पाहायला मिळते. नंतर मग आपल्याला हे पाहायला मिळत नाहीये, कारण पेरणी करण्यापासून कापणी करण्यापर्यंतचे लोक कामाला येतात, ते झाल्याच्या नंतर ही रिकामीच असतात. प्रचंड बेरोजगारी जी असते ते मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं की प्रचंड बेरोजगारी जी असते ती कशी असते बरं, तर ही अदृश्य स्वरूपाची असते. म्हणजे ते गेल्याने किंवा आल्याने त्या ठिकाणी कुठलाही फरक आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याला आपण प्रचंड किंवा अदृश्य बेरोजगारी असं म्हणत असतो. तर मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला संबंधित तथ्य आपल्याला विचारली गेलेली आहे. तर प्रचंड बेरोजगारी जी आहे आणि हंगामी बेरोजगारी जी आहे ती जमिनीवरील लोकसंख्येचा दबाव आणि प्रचंड बेरोजगारी जी आहे ते किरकोळ उत्पादकता शून्य, कारण हे गेल्याने आणि आल्याने काही फरक पडत नाहीत, कारण ते एक्स्ट्रा वालेच असतात ऑलरेडी, कारण हे अदृश्य असतात, ते दिसणारे नसतातच. त्यामुळे बस जे आहे ते कायला पाहिजे, 4 यायला पाहिजे. आणि हंगामी बेरोजगारी जी असते ती कशी असते, जमिनीवर लोकसंख्येचा दबाव असतो, त्यामुळे असं जे आहे ते 2 यायला पाहिजे. तर मित्रांनो, बघूया आता आपण या ठिकाणी
अ चं जे आहे ते 2 घेतलेलं आहे आणि ब चं जे आहे ते 4 घेतलेलं आहे. त्यानंतर घर्षण बेरोजगारी जी आहे ती कशी असते? तर कामाची अनुपलब्धता जी आहे या संदर्भामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे 3 नंबरला आता संरचनात्मक बेरोजगारी जी आहे ते राहिलंच कोणतं आता? तर ए. तर बघूया इथे आता आपण की कशा प्रकारे आपल्याला ऑप्शन थ्रू जाता येईल. मी तुम्हाला सांगितलं 2 बेरोजगारी तर कन्फर्म आपल्याला माहितीच आहे. हंगामी बेरोजगारी जी आहे ती जमिनीवरील लोकसंख्येचा दबावच असते. त्याच्यानंतर कारण हे सीझनल असतात. प्रच्छन्न बेरोजगारी मी तुम्हाला सांगितलं की अदृश्य स्वरूपाची असते कारण त्याची उत्पादकता शून्य असते. ते आल्यानंतर गेल्यानंतर काही फरक पडत नसतो. त्यामुळे अ चं जे आहे ते 2 यायला पाहिजे. या ठिकाणी 2 आहे. ब चं जे आहे ते 4 यायला पाहिजे. या ठिकाणी 4 आहे. क चं जे आहे ते 3 यायला हवं. या ठिकाणी 3 आहे आणि ड चं जे आहे ते 1 यायला हवं. तर ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण. हा प्रश्न खूप वेळेस विचारला गेलेला आहे मित्रांनो. 6 वस्तू आणि सेवा कर जीएसटी यांच्या अंमलबजावणीचा सर्वाधिक संभाव्य फायदा कोणता आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर बघा आता यामध्ये पहिला ऑप्शन आहे हे भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ आणि आकारमान वाढवेल आणि नजीकच्या भविष्यात चीनला मागे टाकण्यास सक्षम करेल असं आपल्याला म्हटलेलं आहे. जीएसटी वस्तू आणि सेवा कर. नंबर 2 हे भारतातील अनेक प्राधिकरणाद्वारे गोळा केल्या जाणाऱ्या एकाधिक करांची जागा घेईल आणि अशा प्रकारे एकच बाजार तयार करेल. नंबर 2 आणि हे भारताला त्याची चालू खात्यातील तूट लक्षणीयरित्या कमी करण्यास आणि परकीय चलनाच्या साठ्यास वाढ करण्यास सक्षम करेल. आणि चौथं आहे वरील सर्व. तर मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर केवळ 2 आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. केवळ 2 आहे. हे भारतातील अनेक प्राधिकरणाद्वारे गोळा केल्या जाणाऱ्या एकाधिक करांची जागा घेईल आणि अशा प्रकारे एकच बाजार तयार होईल. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर 2 हे असायला पाहिजे. चला यानंतर समोर जाऊया आपण. अटल पेन्शन योजनेसंदर्भामध्ये खालील विधाने विचारात घ्या असं आपल्याला विचारलेलं आहे. ही योजना वयाच्या 18 वर्षीय व्यक्तीपासून वयाच्या 50व्या वर्षापर्यंतच्या वयोगटातील असंघटित क्षेत्रातील व्यक्तींसाठी पेन्शनची योजना आहे. नंबर 2 या वयोगटातील व्यक्तींना योजना स्वीकारताना भरावयाच्या रकमेच्या आधारावरती 60व्या वर्षी निश्चित किमान पेन्शन दर महिन्याला प्राप्त होईल आणि या योजनेचे 2010 ते 2011 साली सुरू केलेल्या स्वावलंबन योजनेची जागा घेतली आहे आणि डिसेंबर 2015 पूर्वी या योजना स्वीकारणाऱ्या व्यक्तींनी भरावयाच्या रकमेपैकी 40% रक्कम 5 वर्षासाठी राज्य सरकारमार्फत दिले जातील. तर या ठिकाणी कोणते ऑप्शन बरोबर आहेत हे आपल्याला बघायचं आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं अ आणि ड हे 2 विधान जी आहेत ती बरोबर आहेत आणि ब आणि क जे आहेत हे मात्र विधाने चुकीची आहेत. ही संपूर्ण योजना जी आहे ही योजना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळे आपण या उत्तरापर्यंत जाऊ. त्यामुळे या ठिकाणी अ आणि ड पाहायला मिळतात. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आपण समोर जाऊया. सध्या भारतात सर्व नाणी भारत सरकार मार्फत कोणत्या सालच्या कायद्याअंतर्गत तयार केली जातात? 1957 चा चलन पद्धती कायदा, 1955 चा नाणे दुरुस्ती कायदा, 1906 चा नाणे कायदा आणि 2011 चा नाणे कायदा. तर मित्रांनो या ठिकाणी 2011 चा नाणे कायदा म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. तर यानंतर आपण समोर जाऊया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उद्दिष्टांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी, त्यानंतर संतुलित आंतरराष्ट्रीय व्यापार सुनिश्चित करण्यासाठी, त्यानंतर विनिमय दरामध्ये स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी आणि ड जे आहे ते अविकसित देशांमध्ये संसाधने आणि उत्पादन सुविधा विकसित करण्यासाठी. तर मित्रांनो या ठिकाणी अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, क सुद्धा बरोबर आहे, ड सुद्धा बरोबर आहे. नाणेनिधी संदर्भामधील सगळे विधाने हे बरोबर आहेत. अ ब क ड म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आता आपण. विधान ए जमिनीची कमाल मर्यादा धोरणाचा उद्देश काही लोकांमधील जमिनीच्या मालकीची केंद्रीकरण करणे होता कारण
दुसरा आहे, यामुळे कृषी उत्पादनात वाढ झाली, परंतु मध्यस्थांना दूर करून समानतेचे उद्दिष्ट पूर्णपणे साध्य होऊ शकले नाही. तर आपल्याला विचारलेलं आहे की कोणतं बरोबर आहे आणि कोणतं त्याचं स्पष्टीकरण आहे, कोणतं चुकीचं आहे, कोणतं बरोबर आहे, कोणतं त्याचं स्पष्टीकरण आहे. तर मित्रांनो, हे दोन्ही विधानं जे आहे ते बरोबर आहेत. हे दोन्ही विधानं कशी आहेत? ते अगदी बरोबर आहेत आणि त्यामुळे आर जे आहे ते ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. या ठिकाणी दोन आपल्याला पाहायला मिळतात, ए आणि आर. तर ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी दोन्ही विधान आपल्याला सारखे दिसत आहेत ना. तर इथे आपल्याला काय पाहिजे होतं, तर पहिल्यामध्ये जे आहे ते असत्य पाहिजे होतं. तुम्ही सुद्धा या ठिकाणी कन्फ्युज झाला असाल. पहिल्यामध्ये या ठिकाणी असत्य पाहिजे होतं आणि आपलं उत्तर आहे दोन्हीही. पहिल्यामध्ये ए आणि आर जे आहे ते दोन्ही असत्य आहेत आणि दुसऱ्यामध्ये आहे ए आणि आर हे दोन्ही सत्य आहेत. तर आपलं उत्तर जे आहे या ठिकाणी आपण 2 नंबर घेतलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला, कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या 2019च्या आकडेवारीनुसार व्यावसायिक ऊर्जेच्या वापराच्या टक्केवारीनुसार खालील गोष्टी उतरत्या क्रमाने लावा. तर मित्रांनो, उतरत्या आणि चढत्या दोन गोष्टी माहित असायला पाहिजे. उतरत्या म्हटल्यानंतर आपल्याला सर्वात आधी मोठी घ्यावी लागते आणि चढत्या म्हटल्यानंतर छोटी घ्यावी लागते. सर्वात मोठी गोष्ट कोणती या ठिकाणी? उद्योग आहे. एक नंबर यायला पाहिजे. त्यानंतर कोण यायला पाहिजे? कुटुंब का शेती. त्यानंतर यायला पाहिजे कुटुंब 2 नंबर. त्यानंतर काय यायला पाहिजे? 3 नंबर शेती यायला पाहिजे आणि 4 नंबर काय यायला पाहिजे? इतर यायला पाहिजे. तर लक्षात घ्या, उद्योग, कुटुंब, शेती आणि इतर म्हणजेच क, ब, अ आणि ड. क, ओके. त्यानंतर ब, इथे पण सेम आहे, इथे पण सेम आहे. इथे ड आहे आणि इथे अ आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 2 मध्ये कन्फ्युजन होते. तर आपलं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. यानंतर बघा, भांडवली अर्थव्यवस्थेचे खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलाय. चुकीचे विधान कोणते आहे ते ओळखायचे आपल्याला. उत्पादनाच्या साधनांच्या, आता काय भांडवली अर्थव्यवस्था विचारलेलं आहे, भांडवली अर्थव्यवस्था. उत्पादनाच्या साधनांचा खासगी मालकी हक्क हे भांडवलशाहीचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. उत्पादक हे सर्व सार्वभौम असतात. मित्रांनो, उत्पादक सार्वभौम नसतात, या ठिकाणी ग्राहक सार्वभौम असतात. उत्पादकाऐवजी या ठिकाणी काय पाहिजे होतं? ग्राहक पाहिजे होतं. ग्राहक हे सार्वभौम असतात आणि उत्पादक हे पसंतीनुसार वस्तू व सेवांचे उत्पादन करतात. या ठिकाणी जे आहे ते 2 नंबर ऑप्शन जे आहे ते चुकीचं आहे. वस्तू व सेवांच्या किमतीत बाजारात मागणी व पुरवठ्याच्या आधारे ठरतात. अगदी बरोबर आहे. आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊन आर्थिक व सांपत्तिक विषमता वाढते. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. मग चुकीचं कोणतं याच्यामध्ये? फक्त ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणी चुकीचं असायला पाहिजे. यानंतर समोर जाऊया आपण. परिपूर्ण आणि वास्तविक दरडोई म्हणजेच ची वाढ आर्थिक विकासाच्या उच्च दर दर्शवित नाही. उच्च दर दर्शवित नाही असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. मित्रांनो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंबर 1, औद्योगिक उत्पादनासह कृषी उत्पादनात वाढ होत नाही. दुसरा आहे, निर्यातीपेक्षा आयात वेगाने वाढते. त्यानंतर गरिबी आणि बेरोजगारी वाढत जाते. गरिबी आणि बेरोजगारी वाढत जात नाही किंवा वाढत नाही. या ठिकाणी नाही असायला पाहिजे होतं. तर मित्रांनो, या ठिकाणी गरिबी आणि बेरोजगारी वाढते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण. वित्तीय जबाबदारी आणि बजेट व्यवस्थापन कायदा या संदर्भात खालीलपैकी कोणती विधान बरोबर आहे आपल्याला विचारलेलं आहे. फक्त महसुली तुटीच्या संदर्भामध्ये, त्यानंतर फक्त वित्तीय तुटीच्या संबंधित, राजकोषीय महसुली तुटीच्या संबंधित आणि यापैकी कोणतेही नाही. तर मित्रांनो, लक्षात घ्या, वित्तीय जबाबदारी आणि बजेट व्यवस्था कायदा या संदर्भामध्ये कोणते विधान बरोबर आहे? तर या ठिकाणी राजकोषीय आणि महसूल तुटीच्या संबंधित हे विधान बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर चला, सेवा क्षेत्राचा दृष्टिकोन कोणाच्या अखत्यारीत लागू करण्यात आला असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी,
योजना, राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आणि लीड बॅक योजना. मित्रांनो, सेवा क्षेत्राच्या दृष्टिकोनाचा अखत्यारीत लागू करण्यात आलेला आहे. तर त्या ठिकाणी दृष्टिकोन कोणाचा आहे? या ठिकाणी लीड बँक हे याचं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे मित्रांनो. यानंतर आता आपण समोर जाऊया. डावे निलय किंवा जेवनिकांशी संबंधित खालील विधानांचा विचार करा, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. डावे निलय हा हृदयातील मोठा कप्पा व जाड भित्तिका असलेला कप्पा होय. अगदी बरोबर आहे. या कप्प्यात संपूर्ण शरीराला रक्त पोहोचण्याची क्षमता असते. हे सुद्धा अगदी बरोबर आहे मित्रांनो. आणि उजव्या निलयातून आलेले शुद्ध रक्त निलयाच्या बाहेर निघते, हे मात्र चुकीचं आहे. आणि महाधमनी ही रक्तवाहिनी उजव्या निलयातून बाहेर पडते, हे सुद्धा चुकीचं आहे. मित्रांनो, पहिले दोन विधानं जे आहेत ते दोन्ही विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. त्यामुळे अ आणि ब हे दोन विधानं जर सोडली तर बाकीची सगळी चुकीची आहे. त्यामुळे या ठिकाणी अ आणि ब पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर चला. यानंतर योग्य जोड्या जुळवा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. हे सगळे बायोलॉजीचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि श्वसन अवयव आणि सजीवांचे नाव, दोन या ठिकाणी आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत. सजीवाचे नाव आणि दुसरं ऑप्शन आहे श्वसन अवयव. बेडूक जे आहेत ते बेडुकामध्ये कोणते श्वसन अवयव असतात? तर मित्रांनो, बेडुकामध्ये फुफ्फुसे, त्वचा व बक्कल पोकळी पाहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी अचं जे आहे ते 3 यायला पाहिजे. कायला पाहिजे? अचं जे आहे ते 3 यायला पाहिजे. त्यानंतर लंब फिश जे आहे ते हवाशय या ठिकाणी पाहायला मिळतो, कारण फुगा फुगलेला असतो इथे. त्यामुळे ब च जे आहे ते 1 यायला हवं. त्यानंतर क च जे आहे या ठिकाणी ऑप्शन 1 जो आहे तो खाली गेलेला आहे. क च जे आहे समुद्रातील कासव, क्लायका आणि मासे जे आहे त्याला गिल्स म्हणतो आपण. तर अशा प्रकारे हे ऑप्शन आपल्या या ठिकाणी एकमेकांना आपण जोडलेले आहे. तर लक्षात घ्या, अ च काय यायला पाहिजे? 3 यायला पाहिजे. ब च 1 यायला पाहिजे. तर बघूया आपण ऑप्शन. अ च काय यायला पाहिजे या ठिकाणी? 3. अगदी बरोबर आहे. ब च जे आहे ते 1 यायला पाहिजे. तर आपल्याला दुसरे ऑप्शन दिसत नाहीत मित्रांनो. त्यानंतर क च जे आहे ते या ठिकाणी 4 नंबर, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. आणि ड च जे आहे ते 2 नंबर. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर चला आता. सर्वाधिक विषारी पदार्थ असलेल्या 1 ग्राम अमोनिया हा उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्यासाठी किती मिली पाणी लागते? तर 500 मिली पाणी लागते मित्रांनो. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर जठरातील अर्धवट पसलेल्या अन्नाला यमक असे म्हणतात. लक्षात घ्या मित्रांनो, जठरातील अर्धवट पसलेल्या अन्नाला जे आहे ते काय म्हणतात? यमक म्हणतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा आता समोर, मानवी रक्तामध्ये जीवनसत्व अ चे प्रमाण जास्त झाल्यास कोणते परिणाम दिसून येत नाहीत? कोणते परिणाम दिसून येत नाहीत असं आपल्याला विचारलेलं मित्रांनो. तर या ठिकाणी आपल्याला अंडरलाईन करून घ्यायचे, कोणते परिणाम दिसून येत नाहीत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, पहिलं म्हटलेलं आहे की डोळे लाल पडणे. त्यानंतर दुसरं म्हटलेलं आहे कावीळ. त्यानंतर केस गळणे. त्यानंतर गलग्रंथी सुजणे आणि यकृत मोठे होणे, अशा आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, कावीळ आणि गलग्रंथी हे 2 ऑप्शन जे आहेत हे 2 ऑप्शन या ठिकाणी दिसून येत नाहीत. बाकीचे आता बघूया. आता आपण ऑप्शन मध्ये जाऊया. तर आपल्याला ऑप्शन हे कावीळ आणि गलग्रंथी सुजणे हे 2 मात्र. लाल डोळे होणे हे बरोबर आहे, केस गळणे हे पण बरोबर आहे, आणि यकृत मोठे होणे. तर आपल्याला प्रश्न जसा विचारलाय तसं आपल्याला उत्तराकडे जावं लागेल मित्रांनो. आपल्याला म्हटलेला परिणाम दिसून येत नाहीत असं विचारलेलं आहे. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण जर हे 2 ऑप्शन जर काढले तर आपलं उत्तर काय येतं बघा. मग आपलं उत्तर यायला पाहिजे अ, क आणि ई. अ, क आणि ई हे आपलं उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे. कारण इथे आपल्याला सब पॉइंट दिलेले नाहीयेत. चला चलूया आपण यानुसार याचं उत्तर जे आहे ते 4 नंबर घेऊया. अ, क आणि ई, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. डीएनए हा पेशीतील केंद्रकात सापडणारा महत्वपूर्ण घटक आहे. मुळात हा छोट्या घटकापासून बनतो. त्या छोट्या घटकाला काय म्हणतात? थायमिन, न्यूक्लिक
ओटाईड, सायटोसिन आणि ओडिनिस. तर मित्रांनो न्यूक्लिओटाईड म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आता आपण समोर जाऊया. खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार एक्स या गुणसूत्रामुळे होतो? तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी रंग आंधळेपणा हे याचं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर सध्या इन्सुलिन हे औषध कमी किमतीत मिळत आहे, त्याचे कारण काय आहे? आता इन्सुलिन कमी किमतीमध्ये का मिळते? नंबर 1, किण्वन करण्याची जी संयंत्रे वापरली जातात ती वर्षानुवर्षे टिकतात. अगदी मूर्खपणाचं लक्षण आहे, कोणती वस्तू टिकू शकत नाही. किण्वनाची प्रक्रिया अतिशय वेगवान असते, असं काही नाही, हळूवार असते. जनुकीय परिवर्तित जीवाणू ते तयार करतात, हे मात्र अगदी बरोबर आहे. येथे जीवाणूंना दिले जाणारे अन्न अतिशय स्वस्त आहेत, हे सुद्धा मूर्खपणाचा या ठिकाणी ऑप्शन पाहायला मिळतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे हे 3 याचं उत्तर असायला पाहिजे, कारण ते त्यातून जनुकीय परिवर्तन करून जीवाणू तयार केली जातात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांचं प्रोडक्शन होत असतं, त्यामुळे स्वस्त मिळतात. योग्य जोड्या जुळवा असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. तर बघूया आता या ठिकाणी निओटाइप, लॅक्टोटाइप, आयसोटाइप आणि होलोटाइप जोड्या जुळून घेऊया आपण. ब च 1, क च 3 आणि ड च 2. या ठिकाणी अ च 4 बरोबर आहे. त्यानंतर ब च जे आहे ते 1 यायला हवं, बरोबर आहे. क च जे आहे ते 3 आणि 2, ड च जे आहे ते 2. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया मित्रांनो. आपल्याला सगळे प्रश्न बघायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला वेळ सुद्धा व्यवस्थित मेंटेन करणं गरजेचं आहे. खाली विधानांपैकी अचूक विधान ओळखा मित्रांनो. अचूक म्हटलेलं आहे. अचूक म्हटल्यानंतर कसं असतं बरं? अचूक म्हटल्यानंतर जे चुकीचं नाहीये असं, म्हणजे कसं बरं? बरोबर आहे. वनस्पतींना काही मूलद्रव्ये हे खूप कमी प्रमाणात लागतात, त्यांना रसूल द्रव्य असे म्हणतात. त्यानंतर म्हटले वनस्पतींना काही मूलद्रव्ये असे म्हणतात. मित्रांनो अ आणि ब जे आहे ते दोन्ही विधाने या ठिकाणी चुकीची वाटत आहेत. त्यानंतर क बघा, साधारणतः वनस्पतीमध्ये 30 मूलद्रव्ये असतात, परंतु यापैकी फक्त 16 ही अति आवश्यक आहे. अगदी बरोबर आहे मित्रांनो, आपण 10वी पर्यंत हे सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत. बाष्पोश्वास दिवसा घडतो तर मूळ दाब रात्री जास्त कार्यरत असतो, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. त्यामुळे अ आणि ब जे आहेत हे दोन विधानं चुकीची आहेत आणि क जे आणि ड जे आहेत ते मात्र बरोबर आहेत. त्यामुळे क आणि ड हे दोन्ही विधाने कशी आहेत? बरोबर आहेत. आणि आपल्याला अचूक विचारलेलं होतं म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आता आपण. बोरच्या हायड्रोजन स्पेक्ट्रम मॉडेल संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हायड्रोजन अणूचा इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती विशिष्ट अशा कक्षेत परिभ्रमण करतात, पहिले विधान आहे. दुसरं आहे कक्षा या केंद्रकापासून जसजशा दूर जातात तसतशी ऊर्जा कमी करत जाते. तर बोरच्या हायड्रोजन स्पेक्ट्रम मॉडेलच्या संदर्भामध्ये हे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे. आणि एखाद्या कक्षेत इलेक्ट्रॉनची ऊर्जा अचानक बदलते आणि ड च जे आहे बोरच्या सिद्धांतानुसार इलेक्ट्रॉनचा वेगही काढता येतो. तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, यापैकी कोणती विधानं बरोबर आहेत हे ओळखायची आहेत. यापैकी ब आणि क हे दोन विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहेत आणि अ आणि ड जे आहेत ही विधानं मात्र बोरच्या हायड्रोजन स्पेक्ट्रमच्या मॉडेलच्या संदर्भामध्ये चुकीची आहे. त्यामुळे आता आपण बघूया ब आणि क कुठे आहे ते. ब आणि क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आता आपण. दोन विधान दिलेले आहेत ए आणि आर. रेणूमधील दोन अणूंना विद्युत ऋणता असते आणि दोघांच्या फरकातला रेणूवरील आंतरिक विद्युत ऋणता असते, पहिला. दुसरं म्हटलेलं आहे जेव्हा हा फरक जास्त असेल तेव्हा जास्त आकर्षण अशा अणूकडे असते ज्याची विद्युत ऋणता जास्त आहे. तर हे दोन विधानं आपल्याला विचारली गेलेली आहेत मित्रांनो आणि हे दोन्हीच्या दोन्ही विधाने जी आहेत हे अगदी बरोबर आहेत, परंतु आर जे आहे हे ए चे स्पष्टीकरण जे आहे ते घेऊन येत नाही. ए आणि आर हे दोन्ही विधाने बरोबर आहे, परंतु आर जे आहे ते ए चे योग्य स्पष्टीकरण नाहीये. त्यामुळं आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे यायला हवं.
चला यानंतर आता आपण समोर जाऊया. स्वयंपाकाचा गॅस लिकेज झाल्यावर जो वास येतो तो कोणत्या रसायनामुळे येतो? ब्युटेन, बेन्झिन, आयसोसोपेंटेन आणि मर्कॅटन्स. या ठिकाणी मर्कॅटन्समुळे तो वास आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आपण समोर जाऊया. योग्य जोड्या जुळवा असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. मूलद्रव्यांचे नाव पहिल्या गटात आहे आणि शोधलेले देश हे दुसऱ्या गटामध्ये आहेत. तर मित्रांनो जोड्या जुळूया आपण. निहोनियम जे आहे ते जपानच्या संदर्भामध्ये आहे. निहोनियम कशा संदर्भात आहे? जपानच्या. ओके. टेनेसियम जे आहे टेनेसी अमेरिका. मॉस्कोव्हियम लक्षात घ्या मित्रांनो, रशियाची राजधानी जी आपल्याला ते मॉस्को पाहायला मिळतं, त्यामुळे याचं एक याला पाहिजे. राहिलेच कोणतं आता? ऑर्गॅनिसन हे 4 याला पाहिजे. तर बघूया मित्रांनो, ऑप्शन थ्रू जाऊया आपण आता. अ च 2 याला पाहिजे. या ठिकाणी अ च या ठिकाणी 3 4 2 आणि इथे 2 दिसते. त्यानंतर ब च जे आहे ते 3 इथं 3 दिसते. क च जे आहे ते 1 या ठिकाणी 1 दिसते आणि ड च जे आहे ते 4. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जे देश दिली गेली होती त्या देशांच्या जोड्या एकदम बरोबर लागलेल्या आहेत. मित्रांनो आपण या ठिकाणी मॉस्कोव्हियम पासून मॉस्को रशिया असा अंदाज करू शकतो आणि निहो पासून आपण जपान हे 2 जरी या ठिकाणी बरोबर आले असते ना तर आपलं उत्तर आपण या ठिकाणी शोधू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण. डॉट 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 मॅग्नेशियमचा हा महत्वाचा धातूक आहे. डोलोमाइट, फेल्डस्पार, न्यूप्राइट आणि साल्पिटर. या ठिकाणी डोलोमाइट याचं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असेल. त्यानंतर एसआय एकक पद्धतीत समाविष्ट असणाऱ्या 7 मूलभूत राशींच्या एककांमध्ये इसवी सन 1971 साली कोणते मूलभूत राशींचे एकक समाविष्ट करण्यात आले आहे? नंबर 1 ए, सी, के आणि मोल. तर मित्रांनो मोल या ठिकाणी उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट बघा, एखाद्या द्रावणात एखादी वस्तू बुडणार की तरंगणार ही कशामुळे ठरते? तर त्याची घनता, त्याचे वस्तुमान, त्याचे प्लावक बल आणि त्याची आर्द्रता. मित्रांनो हे सुद्धा आपल्याला क्रमिक पुस्तकामध्ये सगळे प्रश्न पाहायला मिळतात. याचं उत्तर घ्यायला पाहिजे प्लावक बल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर यायला पाहिजे. यानंतर बघा आता समोर चला, खालीलपैकी वारंवारतेचे एसआय एकक कोणते आहे? हर्ट्ज, जूल, वॉट, न्यूटन. मित्रांनो या ठिकाणी याचा हर्ट्ज यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा, कोणत्या आरशात मिळणारी प्रतिमा ही मूळ वस्तू एवढीच दिसते? आंतरवक्र आरसा, बहिर्वक्र आरसा, गोलीय आरसा आणि सपाट आरसा. तर मित्रांनो या ठिकाणी सपाट आरशामध्ये आपल्याला ती प्रतिमा जी आहे ती मूळ वस्तू एवढीच दिसते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आता आपण समोर जाऊया. योग्य जोड्या जुळवा. तर आपल्याला काही या ठिकाणी युनिट दिलेले आहेत आणि त्यांच्या संदर्भामध्ये त्यांचे कोणत्या एककामध्ये त्याला मोजलं जातं हे आपल्याला या ठिकाणी विचारलं गेले. अॅमीटर विद्युत धारा मोजतो मित्रांनो. अॅमीटर मधून काय करतो आपण? विद्युत धारा मोजतो. त्यानंतर विद्युत रोध परिपथातून जाणारी विद्युत धारा. विद्युत घट वाहकाच्या टोकांमध्ये विभवांतर प्रयुक्त करणे आणि विद्युत दिवा विद्युत धारा तपासणे. ठीक आहे. मग काय आला पाहिजे? अ च 4, ब च जे आहे ते 3 यायला हवं, क च जे आहे ते 2 यायला हवं आणि ड च जे आहे ते 1 यायला हवं. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया. योग्य जोड्या जुळवा असं आपल्याला विचारलेल्या कृषी क्षेत्रातील क्रांती आणि त्यांची वैशिष्ट्ये आहेत. कोणत्या कोणत्या क्रांत्या झालेल्या आहेत भारतामध्ये त्या संदर्भामध्ये त्याची जे उत्पादन आहेत ती सुद्धा आपल्याला साईडला दिलेली आहे. तर बघूया आता आपण. पीत क्रांती जी आहे ना मित्रांनो ते तेलासाठी म्हणजे तेलबियांसाठी प्रसिद्ध आहे. तर पीत क्रांती जी आहे ती कशासाठी झाली होती? तेलबियांसाठी. त्यामुळं या ठिकाणी तेलबिया. रुपेरी क्रांती जी आहे, रुपेरी म्हणजे पांढरे शुभ्र, तर मग यापैकी पांढरे शुभ्र असणारा पदार्थ कोणता आहे? तर अंडी आहे. तर या ठिकाणी रुपेरी. त्यानंतर गुलाबी क्रांती जी आहे ती झिंग्यासाठी होती आणि चंदेरी क्रांती जी आहे ती कोळंबीसाठी होती. तर बघूया आपण. अ च कायला पाहिजे 4 या ठिकाणी. अ च कायला पाहिजे 4. ओके बरोबर आहे का? नाहीये.
अचं 3 याला हवं, अचं 4 नाहीये, अचं 3 याला हवं. या ठिकाणी सुद्धा 3 आहे, या ठिकाणी सुद्धा 3 आहे. रुपेरी क्रांती अंडी, इथे पण 4 आहे, इथे पण 4 आहे. ओके. गुलाबी क्रांती इथे 2 आहे आणि इथे 1 आहे. तर मित्रांनो इथे गुलाबी क्रांती झिंगासाठी घेतला आपण नंबर 1 ला येतं आणि चंदेरी क्रांती जी आहे ती कोळंबीसाठी नंबर 2. तर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण जे क्रांती आहेत जवळपास आपल्याला जेवढ्या क्रांत्या आपल्या भारतामध्ये झालेल्या आहेत त्या सगळ्या क्रांत्या ज्या आहेत त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे नेहमी प्रश्न आपल्याला विचारला जातो. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे असं असायला पाहिजे. चला यानंतर बघा, खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये म्हटलेलं आहे महाराष्ट्राच्या वायव्येस असलेल्या दादर व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशास नाशिक व पालघर जिल्ह्यांची सीमा लागतात. ओके. आणि आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे चुकीचे विधान ओळखा. म्हटलेलं आहे चुकीचे. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे चुकीचे विधान ओळखा. बरोबर नाही चुकीचे. तर मित्रांनो लक्षात घ्या दादर व नगर हवेलीला महाराष्ट्रातील केवळ आणि केवळ पालघरची सीमा लागलेली आहे, नाशिकची लागली नाही. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. दुसरं बघा महाराष्ट्राच्या छत्तीसगड राज्याशी गोंदिया व गडचिरोली या 2 जिल्ह्याची सीमा लागलेल्या आहेत. अगदी बरोबर आहे मित्रांनो, दोन्ही जिल्ह्याचे लागलेले आहेत. छत्तीसगडला गोंदिया आणि गडचिरोली लागलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या आग्नेयेस असणाऱ्या तेलंगणा राज्याला नांदेड व लातूर या 2 जिल्ह्यांची सीमा लागलेल्या आहेत. अगदी चुकीचं आहे मित्रांनो. या ठिकाणी एकूण 4 जिल्ह्यांची सीमा लागलेल्या आहेत. पहिला आहे गडचिरोली, दुसरा आहे चंद्रपूर, तिसरा आहे यवतमाळ, चौथा आहे नांदेड. इथे केवळ आणि केवळ नांदेड आणि लातूर नाहीये. या ठिकाणी कोणते 4 जिल्हे आहेत? गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. हे 4 याला पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी अ जे आहे ते सुद्धा चुकीचं आहे. आणि महाराष्ट्राच्या अति दक्षिणेस असलेल्या गोवा या राज्यात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या राज्यांच्या जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. मित्रांनो कोल्हापूरला जे आहे ते कर्नाटकची लागलेली आहे आणि सिंधुदुर्गला केवळ आणि केवळ गोव्याची लागलेली आहे. त्यामुळे हे सुद्धा विधान जे आहे ते चुकीचे आहे. त्यामुळे अ, क आणि ड हे तिन्ही विधान चुकीचे आहेत. केवळ आणि केवळ ब जे आहे ते बरोबर आहे. तर आपल्याला काय विचारलेले चुकीचे विधान विचारलेले आहेत. मग आपण बघूया अ, क, ड आणि कुठे आहे. इथं अ आणि ब आहे, ब आणि क आहे, ब क ड आहे, अ क ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं अ क आणि ड. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण. खालील जोड्या पैकी अचूक जोडी ओळखा. अचूक जोडी म्हणजे कशी बरं? तर बरोबर जोडी ओळखायची आपल्याला. वसईच्या दक्षिणेस दातिवऱ्याची खाडी आहे. वसईच्या दक्षिणेस नाहीये तर वसईच्या उत्तरेस आहे. त्यामुळे पहिलं या ठिकाणी विधान चुकीचं आहे. वसईच्या उत्तरेस बाणकोटची खाडी आहे. मित्रांनो वसईच्या उत्तरेस नाहीये, वसईच्या दक्षिणेस बाणकोटची खाडी आहे. त्यामुळे हे सुद्धा ऑप्शन चुकीचं आहे या ठिकाणी. कोकणच्या दक्षिणेस तेरेखोलची खाडी आहे. हे मात्र अगदी बरोबर आहे. आणि जयगडच्या दक्षिणेस दाभोळची खाडी आहे. जयगडच्या दक्षिणेस नाही तर उत्तरेकडे आहे. त्यामुळे हे सुद्धा रॉंग आहे. मित्रांनो केवळ आणि केवळ 3 जे आहे ते या ठिकाणी रॉंग आहे. बाकीचे 3 जे आहे ते बरोबर आहे. बाकीचे सर्व कसे आहेत रॉंग आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर खालील विधाने विचारात घ्या असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. भारताच्या पूर्व पश्चिम किनारपैकी सागरीय सीमा सुमारे 7,500 किलोमीटर इतकी आहे. मित्रांनो 7,500 नाहीये ते या ठिकाणी 6,100 किलोमीटर या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळे पहिलं जे विधान आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर भारताची सरहद्द किनारपट्टीपासून 10 नॉटिकल मैल जे आहे किंवा नाईट मैल जे आहे तर 10 नाहीये या ठिकाणी 12 असायला पाहिजे. त्यामुळं ब सुद्धा रॉंग आहे. भारताची सर्व बेटासहित एकूण सागरी सीमा सुमारे 8,000 चौरस किलोमीटर या 8,000 किलोमीटर 8,000 किलोमीटर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मित्रांनो 8,000 नाहीये 7,517 किलोमीटर या ठिकाणी असायला पाहिजे. 7,517 किलोमीटर असायला पाहिजे. त्यामुळे हे सुद्धा रॉंग आहे. आणि भारताच्या सागरी सीमा अंतर्गत अरबी समुद्र तर बंगालचा उपसागर व हिंदी महासागर हे तमिळनाडूच्या करायकल येथे एकत्रित येतात. मित्रांनो करायकल या ठिकाणी एकत्रित येत नाहीत. हा आपला भारताचा भाग आहे. या ठिकाणी कोण आहे बरं? केप केमोरिन म्हणजे कन्याकुमारी. हे सगळे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर हे तिन्ही जे पाण्याचे स्रोत आहेत किंवा पाण्याचे साठे जे आहेत ते एका ठिकाणी येतात. कुठे येतात? कन्याकुमारीला येतात. इकडून अरबी समुद्र येतो, इकडून बंगालचा उपसागर येतो आणि खालून हिंदी महासागर येतो. त्यामुळे हे सुद्धा ऑप्शन कसं आहे मित्रांनो चुकीचं आहे. त्यामुळे आपल्याला काय विचारलं खालील पर्यायाचा वापर करून बरोबर विधाने ओळखा. यातलं एकही बरोबर नाहीये. त्यामुळे यापैकी नाही.
यापैकी नाही हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा, योग्य जोड्या जुळवा असं आपल्याला विचारलेलं आहे. काही आपल्याला शिखर दिलेली आहे, त्यांची उंची दिलेली आहे. तर बद्रीनाथची उंची आहे 71-38. ओके. त्यानंतर केदारनाथची आहे 69-68. त्यानंतर साल्टोरीची आहे 77-42 आणि कामेतची आहे 77-56. अच 2 यायला हवं, 2 इथे दिसतं. ब च जे आहे ते 3 यायला हवं. त्यानंतर क च जे आहे ते 4, ड च जे आहे ते 1. तर मित्रांनो आपल्याला दुसरा पर्याय या ठिकाणी दिसतच नाही, सेम वाला. त्यामुळं इथं कन्फ्युज व्हायची काही गरज सुद्धा नाहीये. ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. खालीलपैकी कोणती उपनदी आहे असा आपला प्रश्न विचारलेला आहे. बोरी नदी, करा नदी, सीना नदी, पवना नदी. त्या ठिकाणी सीना नदी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की सीना नदीच्या किनाऱ्यावरती कोणते शहर आहे, तर अहमदनगर शहर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा, बीड जिल्ह्यातील माजलगाव हे शहर कोणत्या नदीच्या काठावरती आहे? बिंदुसरा, मांजरा, सिंदफणा आणि गोदावरी. मित्रांनो, सिंदफणा नदीच्या किनाऱ्यावरती माजलगाव आहे आणि बिंदुसरा नदीच्या किनाऱ्यावरती बीड शहर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. सोपे प्रश्न आहेत. मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या वनक्षेत्रानुसार उतरता क्रम लावा असा आपल्याला प्रश्न विचारलाय. उतरता म्हटल्यानंतर सर्वात आधी मोठा असतो का छोटा असतो? तर मोठा असतो. सर्वात जास्त जंगली भाग जो आहे तो नांदेडमध्ये पाहायला मिळतो, कारण किनवट भाग जो आहे, माऊर भाग जो आहे या आणि भोकर या संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त वनक्षेत्र पाहायला मिळतं. त्यामुळं सर्वात आधी कोण यायला पाहिजे? नांदेड यायला पाहिजे. म्हणजेच पहिलं नांदेड, त्याच्यानंतर इथे नंबर यायला काय? नांदेड यायला पाहिजे. नंबर 2 छत्रपती संभाजीनगर यायला पाहिजे. नंबर 3 हिंगोली. नंबर 4 बीड. त्यानंतर 5 परभणी आणि 6 उस्मानाबाद. लातूर आणि उस्मानाबाद मध्ये म्हणजेच धाराशिव मध्ये आहेत. तर आपल्याला वनक्षेत्र जे आहे ते फार कमी पाहायला मिळतं. या ठिकाणी शेतकरी जे आहेत ते करडई उत्पन्न सर्वात जास्त घेतात. तर लक्षात घ्या मित्रांनो, पहिलं घ्यायला पाहिजे ड. तर या ठिकाणी अ आहे, इथं ई आहे, इथं ड आहे. दुसरा ड चा ऑप्शन या ठिकाणी कुठेही पाहायला मिळत नाही. तर बघा, सोपं झालं आपल्याला. पहिलं घ्यायला पाहिजे ड, दुसरं घ्यायला पाहिजे अ. बघा, पहिलं ड, दुसरं अ, तिसरं जे आहे ते क यायला पाहिजे. 4 नंबरला ब यायला पाहिजे. त्यानंतर ई आणि ई यायला पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी ड, अ, क, ब, ई आणि ई म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर यायला पाहिजे. चला, अकोला मार्ग हे महाराष्ट्रातील वनक्षेत्र कोणत्या प्राण्यांच्या संवर्धनासाठी 2013 मध्ये राखीव करण्यात आले आहेत? तर रान म्हशीसाठी करण्यात आलेले मित्रांनो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर चला. उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्याच्या संदर्भात खालील विधानांपैकी कोणते असत्य विधान आहे? असत्य विचारायचं आपल्याला. असत्य विधान आहे म्हणजे चुकीचे कोणते आहे ते? उष्णकटिबंधीय सदाहरित वने हे 200 पेक्षा कमी सेंटीमीटर घेऊया किंवा मिलीमीटर घेऊया, या ठिकाणी सेंटीमीटर पेक्षा कमी पर्जन्य असणाऱ्या परिसरात आढळत नाहीत असं आपल्याला म्हटलेलं आहे. तर याला जास्त उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य जे आहेत ना, यापेक्षा जास्त पाऊस जो आहे म्हणजे जवळपास 450 ते 400 पर्यंत म्हणजे सेंटीमीटर पर्यंत या ठिकाणी पाऊस असणं गरजेचं आहे. त्याच ठिकाणी आपल्याला सदाहरित वने पाहायला मिळतात. ओके, अगदी बरोबर आहे. त्यानंतर ही वने घनदाट वनस्पतींच्या आचरणाने पसरलेली असतात. अगदी बरोबर आहेत, कारण सर्वाधिक पाऊस या ठिकाणी पडत असल्यामुळे ही वनं जी आहेत ते नेहमी कशी असतात? डेन्स फॉरेस्ट मधली असतात. त्यामुळे ते पण बरोबर आहे. या वनातील वर्षांची सरासरी उंची 45 ते 60 मीटर इतकी असते, तर कमी उंचीच्या वनस्पती तर दृश्यमानच पडत नाही. ठीक आहे, या ठिकाणी यांची उंची 45 ते 70 मीटर इतकी असते. 60 ते 70 हे सुद्धा अगदी विधान बरोबर आहे. या वनात किंडल, रानफणस, नागा, कदंब, बिबळा इत्यादी वृक्षांचे प्रकार आढळतात. मित्रांनो, या वनामध्ये आपल्याला चंपा, नागचंपा, सिडार अशा स्वरूपाचे वृक्ष जे आहेत जे सदाहरित राहत असतात, एव्हरग्रीन असतात, अशा प्रकारचे आणि यांची पानं जी असतात ती रुंद पर्णी असतात, हे या ठिकाणी आढळतात. हे मात्र आढळत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी केवळ 4 नंबर जे आहे ते चुकीचं आहे. बाकीचे तिन्ही जे आहेत ते बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर असायला हवं. यानंतर बघा, योग्य जोड्या जुळवा. पशुधन, जात आणि प्रदेश. मित्रांनो, कृषीवरती प्रश्न विचारला गेलेला आहे. 8 पाडी खिल्लार
आता खिल्लारचे प्रश्न दिलेले आहे, सगळे बैलांचे प्रकार आहेत. आटपाडी खिल्लार जे आहे ना ते आपल्याला कुठं पाहायला मिळतं, जत आणि खानापूर म्हणजे सांगली भागामध्ये आपल्याला आटपाडी खिल्लार बैलांच्या जातीचा पाहायला मिळतात. त्यानंतर जर आपण बघितलं म्हसवड खिल्लार जे आहे ते सोलापूर सातारा भागात पाहायला मिळतं या जिल्ह्यामध्ये. त्यानंतर तापी खिल्लार, आता बाकीचे ऑप्शन येत नाही, तापी, धुळे आणि नंदुरबार 4 नंबर लिहायला हवं. आणि आता नकली खिल्लार जे आहे ते सातपुडा पर्वताच्या सीमा भागामध्ये. तर बघा मित्रांनो, आटपाडी खिल्लार, जत आणि खानापूर म्हणजे सांगली या ठिकाणी हे दोन्ही ठिकाण कुठं पाहायला मिळतात, सांगली या ठिकाणी पाहायला मिळतात. दोन्ही तालुके आहेत आणि दोन्ही पठार सुद्धा आहेत. अ च यायला पाहिजे 3 यायला पाहिजे, 3 दुसरं दिसतच नाहीये. त्यानंतर ब च 1 यायला पाहिजे, बरोबर आहे. त्यानंतर तापी खिल्लार 4, नकली खिल्लार 2, पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण. तर 80% पेक्षा जास्त जलसिंचन उपसा प्रकारचे आहेत. सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर. मित्रांनो या ठिकाणी कोल्हापूर, या ठिकाणी कोल्हापूर याचं उत्तर असायला पाहिजे. कोल्हापूरमध्ये सर्वात जास्त उपसा सिंचन आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर असेल. कोकणात रेल्वे मार्गाचे सर्वात उंच पूल या ठिकाणी आहे, कुरबुडे, पानवळ, पनवेल, कोणंडी. मित्रांनो कुरबुडे जे आहे ते सर्वात लांब आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, उंच विचारलेलं आहे. ठीक आहे, तर उंच आणि लांब या दोघांमध्ये फरक आहे. तर हे दोन्ही ठिकाणं जे आहेत ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कुरबुरे आणि पानवळ. तर पानवळ जे आहे ते 65 मीटर इतका उंच असणारा हा पूल जो आहे तो आपल्याला या रेल्वेमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असायला पाहिजे. आणि कुरबुरे जे आहे ते 6 किलोमीटर जे आहे त्याची लांबी आहे. तो आपल्याला प्रश्न विचारलेलाच नाही, आपल्याला विचारलेला उंच, त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही असं विचारलेलं आहे. जुळत नाही काय म्हटलेलं आहे, जुळत नाही असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. NH3 नाशिक अगदी बरोबर आहे. NH6 नागपूर अगदी बरोबर आहे. NH8 अहमदनगर हे मात्र रॉंग आहे, हे मात्र रॉंग आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर कल्याण ते निर्मल पर्यंत हा 222 जातो. या ठिकाणी विधान चुकीचं आहे. आणि NH4 जे आहे ते सातारा, तर फक्त तिसरा पर्याय जो आहे तो चुकीचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे, कारण जुळत नाहीये. असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पुण्याच्या पश्चिमेस पाली हे पर्यटन ठिकाण आहे, अगदी बरोबर आहे. मित्रांनो तुमच्याकडे जर ऍटलस असेल तर समोर काढा. पुण्याच्या पूर्वेस आणि आळंदीच्या दक्षिणेस देहू हे पर्यटन ठिकाण आहे. या ठिकाणी थेऊर असायला पाहिजे. तर दक्षिणेस कोण आहे, तर थेऊर, थेऊरचा गणपती या ठिकाणी थेऊर असायला पाहिजे. ओके, त्यामुळं ब जे आहे ते चुकीचं आहे. देहू आणि आळंदीच्या आग्नेयस रांजणगाव हे धार्मिक पर्यटन ठिकाण आहे. या ठिकाणी आग्नेयस नाहीये, आग्नेयस मात्र चुकीचं आहे. या ठिकाणी काय असायला पाहिजे, ईशान्येस असायला पाहिजे होतं. त्यानंतर थेऊर या धार्मिक पर्यटन स्थळाच्या दक्षिणेस पुरंदर हे ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे अ आणि ड आहेत का, अ आणि ड बघूया आपण. अ आणि ड हे दोन जे आहेत ते बरोबर आहेत, अ आणि ड. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर चला. सिंधू संस्कृतीच्या संदर्भात खालील प्राण्यांचा विचार करा आणि सिंधुकालीन नाण्यांवरती खालीलपैकी कोणते कोणते प्राणी आढळतात असं पण आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, बैल, हत्ती, गेंडा, वाघ, अ ब क. त्यानंतर ओके, बैल पण होते, हत्ती पण होते, गेंडा पण होता आणि वाघ सुद्धा होता. वरीलपैकी सर्व म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर जाऊया आता. कौटिल्यच्या अर्थशास्त्रामध्ये वर्णन केलेल्या प्राण्यांचा अर्थ काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. नाही, कराचा अर्थ आहे का, ठीक आहे. कौटिल्यच्या अर्थशास्त्रामध्ये वर्णन केलेल्या कराचा अर्थ काय आहे, या ठिकाणी आपत्कालीन कर कायला पाहिजे, आपत्कालीन कर. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर चला. खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सगळे प्रश्न इतिहासावरचे आहेत. राष्ट्रकूट राजघराण्यातील दंतीदुर्ग हा एकेकाळी चालुक्य विक्रमादित्यच्या आधिपत्याखाली एक महान सरंजामवार होता
आणि दुसरा आहे चोल राजघराण्यातील विजयालय हे एकेकाळी मदुराईच्या पांड्य शासनाचे सरंदार होते. पहिलं बरोबर विधान आहे, ब मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. केवळ आणि केवळ हे याचं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असायला हवं. यानंतर बघा आता समोर, खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत असं विचारलेलं आहे. सत्य म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? सत्य. सोन्याचे वराहन आणि विजयनगरच्या शासनाने जारी केले होते. हरच्या नाण्यांवरती हनुमानाची आकृती होती. अगदी बरोबर आहे, अ आणि ब. आणि सदाशिवरावांनी कोणत्याही नाणी पाडली नाहीत. सदाशिवरावांनी मात्र मोठ्या प्रमाणात नाणी पाडली होती नाही, हा जो शब्द आहे ते चुकीचा आहे. त्यामुळं या ठिकाणी अ आणि ब जे आहेत हे दोन बरोबर असायला पाहिजे. अ आणि ब आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, अ आणि ब. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला हवं. चला समोर चला आता यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. तुगलक वंशीय शासक गियासुद्दीन तुगलक बाबत खालील विधाने कोणती आहेत? ती सत्य आहेत. सत्य विधाने ओळखायची आहेत आपल्याला. राजमुद्री शिलालेखामध्ये गियासुद्दीन तुगलकला जगाचा खान म्हटलेला आहे. जगाचा खान म्हटलेलं नाही या ठिकाणी, हे मात्र चुकीचं आहे. गियासुद्दीन तुगलक बाबत मोइनुद्दीन चिश्ती यांनी असे म्हटले की दिल्ली अजून दूर आहे. बरोबर आहे. गियासुद्दीन तुगलकाने जवळच संपूर्ण भारत सल्तनतला जोडले, हे सुद्धा बरोबर आहे. गियासुद्दीन तुगलकाला दिल्ली जवळील तुगलकाबाद येथे या ठिकाणी पुण्यात आले, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्या नावावरूनच काय पडलं? तुगलकाबाद नाव पडलं. त्यामुळं या ठिकाणी बरोबर कोणते सत्यविधान कोणते आहेत? ब क ड, ब क ड, ब क आणि ड. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर यायला हवं. यानंतर चला समोर चला, योग्य जोड्या जुळवा. आता हे काही पद दिली गेलेली आहेत आपल्याला, त्या पदानुसार आपल्याला काय करायचं आहे? जोड्या जुळवायच्या आहेत. चला आता बघा जोड्या कोणत्या कोणत्या आहेत. सिलेदार कशाला म्हणायचं? सिलेदार कशाला म्हणायचं मित्रांनो? ज्याला स्वतःचा घोडा आहे, स्वतःची तलवार आहे, स्वतःचा भाला आहे. स्वतःच्या घोड्यावरती स्वतःचा भाला आणि स्वतःची तलवार घेऊन जेव्हा तो समोर जातो त्याला आपण नाईट म्हणतो, त्याला सिलेदार म्हणत असतो. ओके, तर ते या ठिकाणी लागू पडतं. सिलेदार जे आहे ते स्वतःच्या शस्त्रासह घोडेस्वार करणे. ओके, यानंतर बर्गीर कशाला म्हणतात? तर राज्याने शस्त्र पुरवलेले घोडेस्वार. त्यानंतर पाईक कशाला म्हणतात? पाईक कशाला म्हणतात? सर्वात लहान लष्करी पद. हजारी कशाला म्हणतात? दुसरे सर्वोच्च लष्करी पद. आणि नायब कशाला म्हणतात? दुसरी सर्वात लहान लष्करी पद. तर बघा मित्रांनो, जोड्या लावल्यात आपण. अ च काय यायला पाहिजे? 4 यायला पाहिजे. अ च 4. ब च काय यायला पाहिजे? 5 यायला हवं. क च काय यायला पाहिजे? 2 यायला हवं. ड च काय यायला पाहिजे? 1. आणि राहिलंच कोण आता? ई च काय यायला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण. दोन विधान दिलेली आहेत आपल्याला, ए आणि आर. रणजित सिंह आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात 25 एप्रिल 1809 रोजी अमृतसरचा तह झाला. अगदी बरोबर आहे. रणजित सिंहाने कंपनीच्या मदतीने आपले साम्राज्य वाढ करण्याचे ठरवले होते किंवा वाढ करायचे होते, हे मात्र विधान चुकीचं आहे. ए बरोबर आहे आणि आर जे आहे ते मात्र चुकीचं आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, ए बरोबर असून आर चुकीचे आहे. ए बरोबर असून आर चुकीचे आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर चला. 1793च्या सनदी कायद्याद्वारे कंपनीची सनद आणखी 20 वर्षासाठी वाढवण्यात आली होती. अगदी बरोबर आहे. 1793चा सनदी कायदा कंपनीची आर्थिक व्यवस्था नियमित करण्यात आली होती. अगदी बरोबर आहे. ब्रिटिशांच्या महसुलातून नियंत्रण मंडळ आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ही ब्रिटिशांच्या महसुलामधून नव्हती, भारत सरकारच्या होती. त्यामुळं या ठिकाणी क जे आहे ते चुकीचे आहे. कमांडर इन चीफ गव्हर्नर जनरलच्या कौन्सिल सदस्य बनण्यापासून थांबवण्यात आले, हे सुद्धा बरोबर आहे. तर मित्रांनो या ठिकाणी अ ब आणि ड, अ ब आणि ड, अ ब आणि ड हे विधान बरोबर आहेत. अ ब आणि ड. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर चला समोर. कोल्हापूरचे महाराज छत्रपती शाहू महाराजांनी बी आर आंबेडकरांना प्रोत्साहन दिले. बहिष्कृत भारताच्या प्रकाशनासाठी, हरिजनच्या प्रकाशनासाठी, हरिजन नवतस मूक नायकाच्या प्रकाशनासाठी आणि स्वराज्याच्या प्रकाशनासाठी. मूक नायक
या पाक्षिकासाठी त्यांना मदत केली होती आणि प्रोत्साहन सुद्धा दिलं होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर चला समोर, भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या खालील घटना दिलेल्या आहेत. पर्यायाच्या मदतीने योग्य कालक्रमानुसार त्यांचा क्रम लावायचा आहे. गांधी आयर्विन करार पहिला आहे. पुणे करार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची कराची अधिवेशन आणि वैयक्तिक सत्याग्रह. तर मित्रांनो, गांधी आयर्विन करार जो आहे तो 5 मार्च 1931 ला सप्रू आणि जयकरच्या मदतीने गांधी आयर्विन यामध्ये करार झालेला आहे. तर हे 5 मार्च 1931 ला घडली घटना. त्यानंतर 22 मार्च ते 28 मार्च पर्यंत कराची या ठिकाणी अधिवेशन घडलं. पण कधी घडलं? 1931 लाच घडलं. म्हणजे आधी पहिली घटना घडली, त्यानंतर मग कराची अधिवेशन. आणि कराची अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते बरं? सरदार वल्लभभाई पटेल हे होते. तर 22 मार्च ते 28 एप्रिल पर्यंत हे कराची अधिवेशन झालं काँग्रेसचं. त्यामुळे 2 नंबरला हे यायला पाहिजे. नंबर 1 ला पहिली घटना घडली, नंबर 2 ला हे झालं. त्यानंतर या ठिकाणी 1932 ला पुणे करार झाला महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मदतीने सप्टेंबर 1932 मध्ये. त्यामुळे 3 नंबरला ही घटना यायला पाहिजे. आणि वैयक्तिक सत्याग्रह 1940 ला घडला, हा 1932 ला आणि हा 1940 ला. तर वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर विनोबा भावे होते. आणि दुसरे कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. या ठिकाणी लक्षात घ्या, आपण या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 हे नावं दिलेली आहेत. यानुसार आपल्याला ऑप्शन थ्रू जायचं आहे. तर पहिला कोणती घटना घडली बरं? तर पहिली घटना घडलेली आहे गांधी आयर्विन करार झाला 5 मार्च 1931 ला. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कधी झालेले आहेत? तर हे म्हणजे 22 मार्च ते 28 मार्च 1931 ला घडलेली आहे. दुसरं यायला पाहिजे. त्यानंतर पुणे करार सप्टेंबर 1932 मध्ये आणि वैयक्तिक सत्याग्रह 1940 मध्ये. याच्यामध्ये तफावत आहे. हे जवळजवळचे आहेत 31-32 मधले, 40 तर फार लांबचं आहे. त्यामुळे कायला पाहिजे सांगा? त्याच्यानंतर क, त्याच्यानंतर ब आणि त्यानंतर ड. तर या ठिकाणी बघा क, ब आणि ड. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर यायला हवं. चळवळीची सुरुवात कोणत्या समाजसुधारकांनी केलेली आहे? डॉक्टर B.R. आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, गोगा आगरकर आणि गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी काढलेल्या मुलींच्या शाळेबाबत योग्य कालक्रम लावा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर पहिली शाळा कुठे होती बरं? तर तात्यासाहेब भिडेच्या वाड्यामध्ये होती. तर ई जे आहे ते नंबर 1 ला यायला पाहिजे. ओके. तर ई वाला ऑप्शन जे आहे ते आपल्या सर्वांना, ई वाला ऑप्शन या ठिकाणी एकाच ठिकाणी दिसतंय. तर बघा आता इथे ई आहे. नंबर 2 ला सदाशिव गोवंडे, नंबर 2. नंबर 3 ला ब काढा, तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. नंबर 3 ला ब. नंबर 4 रास्ता पेठेतील शाळा आणि नंबर 5 बेताल पेठेतील शाळा. तर लक्षात घ्या मित्रांनो, ई अ ब क ड, ई अ ब क ड, ई अ ब क ड. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतरचा एक प्रश्न महाराष्ट्र इतिहासावरती विचारलेले आहे. महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनाच्या संदर्भात योग्य जुळवा असा विचारलेला आहे. परतूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर गोविंदराव घारे होते. लक्षात घ्या, कोण होते? गोविंदराव घारे होते. तर उमरी अधिवेशनाचे कोण होते? तर काशीनाथ वैद्य होते. उमरीचे कोण होते? काशीनाथ वैद्य होते. सेलू अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर दिगंबर बिंदू होते. यांच्या नावाने भोकर या ठिकाणी आपल्याला कॉलेज पण पाहायला मिळतं. आणि लातूर अधिवेशनाचे आक्रू वाघमारे हे अध्यक्ष होते. तर लक्षात घ्या मित्रांनो, अ च यायला पाहिजे, 2 यायला पाहिजे, 1 2 4 2 या ठिकाणी 2 दिसते. त्यानंतर उमरीचे कोण? तर काशीनाथ वैद्य होते, त्यामुळे 1 यायला पाहिजे. त्यानंतर सेलूचे कोण होते? दिगंबरराव बिंदू होते, त्यामुळे 4 यायला पाहिजे. आणि लातूरचे कोण होते? तर आक्रू वाघमारे होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. हैदराबाद मुक्ती संग्रामात खालीलपैकी कोणत्या स्त्रीचे योगदान महत्वपूर्ण आहे? कोणत्या स्त्रीचे योगदान महत्वपूर्ण आहे? लक्षात घ्या, हैदराबाद मुक्ती संग्रामावरती प्रश्न आपल्याला विचारले. कमलाबाई मोहिते, ठमाबाई सूर्यभान, सुंदरताई
धोपटकर आणि दगडाबाई शेळके. मित्रांनो, दगडाबाई शेळकेचं नाव आपल्याला मराठा मुक्तीसंग्रामामध्ये खूप वेळेस पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला हवं. त्यानंतर शेवटचा प्रश्न, सत्यशोधक समाजाच्या दुसऱ्या वार्षिक समारंभाचे अध्यक्षपद कुणी भूषवले होते? डॉक्टर संतोषी लाड, डॉक्टर अण्णासाहेब नवले, डॉक्टर विश्राम घोले आणि रामशेठ उरवणे. तर मित्रांनो, डॉक्टर विश्राम घोले याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरणात्मक काही उत्तरे जी आहेत ती बघितलेली आहेत. त्यामध्ये 1-2 जे प्रश्न आहेत त्यांची ऑप्शन जी होती ती थोडीशी संदिग्ध होती. त्यामध्ये तुम्ही ते समजून घेतली असावी अशी आशा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा भेटूया. नमस्कार.